तुमच्या सर्व प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लोकांचं प्रत्यक्षपणे स्वागत करत आहे. याचं कारण हा संपूर्ण वर्ग आपला हायब्रिड पद्धतीने चालणार आहे. म्हणजे मला आनंद खूप वाटतोय की हा हॉल आता भरलेला बऱ्याच दिवसांनी बघायला मिळतोय. त्याच्या मागचं कारण मी तुम्हाला सांगणार नाही, कारण तुम्हाला ते माहिती आहे. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये गेल्याच महिन्यामध्ये अण्णांची 6वी पुण्यतिथी आम्ही साजरी केली. तर त्या अनुषंगाने ह्या महिन्यातलं शिबिर आपण कुठल्याही प्रकारचं शुल्क न घेता घ्यावं असा विचार आला आणि त्यामुळे हे शुल्क न घेता आपण शिबिर घेत आहोत. ते नसल्यामुळे कदाचित संख्या जास्ती असावी असा माझा अंदाज आहे. कारण मी दुपारपासून त्या संपूर्ण प्रोग्रामवरती स्ट्रगल करतोय. अनेक लोकांची नावं आहेत, त्या ग्रुपमध्ये लोक कमी दिसत आहेत. टोटल 383 लोकांची नावं आत्तापर्यंत आलेली आहेत आणि त्याच्यामध्ये साधारणपणे 81 लोक प्रत्यक्ष आहेत हॉलमध्ये येऊन शिकणारे आणि उरलेले ऑनलाईन आहेत. ऑनलाईन पद्धतीने वर्ग घ्यावा की नाही या बाबतीत दुमत असू शकतं, परंतु आता 2019 सालापासून एकंदर चित्र असं दिसतंय की लोकांना ऑनलाईनच जास्ती आवडतं. याचं कारण हल्ली सगळ्या गोष्टी घरात प्लॅटरवरती मिळायची सवय आपल्याला लागलेली आहे. हॉटेलमध्ये पण आपण बाहेर जेवायला जात नाही, तिथून काहीतरी मागवतो आणि आपल्याच घरात बसून खातो. तर ही उपलब्धी आहे का प्रॉब्लेम आहे हे आपण खरंच डिस्क्रिमिनेट करू शकत नाही. याचं कारण अनेक लोक अशी आहेत की जी लोक प्रत्यक्ष येऊ शकत नाहीत, त्यांना ही प्राणायामाची विद्या त्यांच्यापर्यंत पोहोचू शकते. हा खूप मोठा फायदा ह्या ऑनलाईन प्रक्रियेचा आहे. त्यामुळे आमचे सगळे वर्ग आता असे हायब्रिड पद्धतीने चालतात. वर्गाची सुरुवात करण्यापूर्वी माझे गुरुजी योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे यांच्या स्मृतीला मी अत्यंत मनापासून वंदन करतो. याचं कारण असं आहे की ही सगळी मंडळी आज जिथे आहेत ती केवळ त्यांच्यामुळे आहेत असं आपण नक्कीच म्हणू शकतो. जे लोक ऑनलाईन जॉईन होतात त्यांनी कृपा करून स्वतःला म्यूट करा, कारण अनेक आवाज येतात घरातले, ते थोडेसे डिस्टर्बिंग होऊ शकतात, मला नाही इतरांना. तर घंटाळी मित्रमंडळाबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला सांगणं आवश्यक आहे. अनेकांना माहिती असेल मंडळ, नाही असं नाही. 1965 साली घंटाळी मित्रमंडळाची स्थापना झाली. योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे आणि त्यांचे काही समविचारी मित्र यांच्या अनुषंगाने हे आलं, म्हणून हे घंटाळी भागातलं मित्रमंडळ. सुरुवातीला काही सामाजिक कार्य असायची, म्हणजे वसंत व्याख्यानमाला असतील, व्याख्यानं असतील किंवा रक्तदात्यांची सूची तयार करणं. म्हणजे तेव्हा रक्तदान शिबिर घेण्यापेक्षा रक्तदात्यांची सूची आमच्याकडे जवळपास 300 लोकांची त्यावेळेला लिस्ट होती आणि तेव्हा काही मोबाईल वगैरे नव्हते, म्हणजे सगळा डेटा हँड रिटनच होता. ती कामं चालू होती आणि 71 साली योगाचार्य काबा सहस्रबुद्धे, हा पाठीमागे तुम्हाला फोटो दिसतोय, हे ठाण्यामध्ये आले. त्यांचे गुरु स्वामी सत्यानंद सरस्वती यांच्या आदेशावरून टू टेक द योगा फ्रॉम डोर टू डोर अँड शोर टू शोर, त्या उद्दिष्टाने इथे आले. त्यांना माहिती नव्हतं कसं काम सुरू करायचं. त्यांना कोणते सांगितलं की योगाचार्य, तेव्हा योगाचार्य नव्हते, अण्णा व्यवहाराने तुम्ही भेटा, घंटाळी मित्रमंडळ आहे. तर ते त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी गळ घातले की तुम्ही हे करायलाच पाहिजे. अण्णा पण त्यावेळेला म्हणायचे की मला काही एवढं त्यात फार इंटरेस्ट नव्हता, कारण मी पण सकाळी उशिरा उठणारा माणूस होतो. त्यांना असं वाटलं की कुठून हे आले आपल्या डोक्यावरती आता. पण सुदैवाची गोष्ट अशी की त्यांचे काही वैयक्तिक शारीरिक त्रास हे त्यांच्या या योगाच्या अभ्यासामुळे कमी झाले आणि ते कमी झाल्यामुळे अण्णा योगाकडे वळले आणि 71 साली आमचा योग विभाग सुरू झाला. सुरुवातीला आपली स्वतः जागा नव्हती. बेडेकर हायस्कूलच्या स्टेजवरती हे वर्ग चालायचे. 80 साली आपल्याला गडकरी रंगायतांची रिहर्सल रूम मिळाली आणि ती मिळाल्यापासून आत्तापर्यंत ते बंद असेल तर आमचे वर्ग तिथे होत नाहीत, अदरवाईज सलग 45 वर्ष तिथे वर्ग चालतात. 89 साली ही वास्तू सुरू झाली, त्यावेळी तळमजला होता. त्यानंतर एक एक मजला वाढत 14 साली आपण या जागेत प्रवेश केला. ही जागा पांचाळ समाज आणि घंटाळी मित्रमंडळाची संयुक्त अशा प्रकारे आहे आणि इथे फक्त योगाचंच काम चालतं, बाकी आम्ही कुठल्याही इथे कार्य करत नाही आणि ते करायचं नाहीच अशी अपेक्षा आहे. हा का सुरू झाला आवाज? ठीक आहे. तर ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आमच्याबरोबर आज काम करणारे जे आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती होणं आवश्यक आहे. सर्वप्रथम माझी ओळख करून देतो. माझं नाव श्रीकृष्ण वसंत मस्कर. सध्या मी योग विभाग प्रमुख आहे. अण्णांच्या निधनानंतर ते काम माझ्याकडे आलेलं आहे.
मी मंडळाची जवळपास गेली 50 वर्षे जोडलेलो आहे. 1974-75 पासून मी योगाच्या संबंधामध्ये आहे, संपर्कामध्ये आहे. आणि सुदैवाने खूप लवकर या योगाची विद्या मिळाल्यामुळे आपले स्वतःचे कामधंदे, व्यवहार व्यवसाय सांभाळून हे सगळं काम मी करत आलेलो आहे. मी व्यवसायाने बँकिंगमध्ये होतो. जवळपास 42 वर्ष बँकिंगमध्ये काम केलं. त्यातली 30 एक वर्ष फॉरेन एक्सचेंजमध्ये काम केलं. आणि त्यानंतर 19 साली मी या संपूर्ण व्यवसायातनं पूर्ण रिकामा झालो आहे, मोकळा झालो आहे. आता मी फक्त योगाचंच काम करतो आणि करिअर काउन्सिलिंग पण करत असतो. माझ्याबरोबर आहेत त्या डॉक्टर मधुला चौधरी. त्या MSc आहेत आणि त्यांनी योगामध्ये डॉक्टरेट घेतलेली आहे. आमच्या मंडळाची एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी आहे की 5 लोक आमच्याकडे डॉक्टरेट्स आहेत. योगामध्ये डॉक्टरेट केले 5 लोक आमच्याकडे आहेत. MA कोर्स आपला सुरू झाला आहे. कालिदास विद्यापीठाच्या आमचा संपर्क त्याच्याशी आहे. त्यांची आम्ही असोसिएशन घेतलेली आहे. त्यांच्या माध्यमातून MA योगशास्त्र हे वर्ग आपल्याकडे चालतात. तर त्यासाठी केलेली योगविद्या प्रबोधिनी ही संस्था जी आहे त्या अंतर्गत त्या संपूर्ण कोर्सचा प्रिन्सिपल म्हणून काम करतात. त्यांच्या बाजूला आहेत गणेश आंबिके. हे व्यवसायाने आर्किटेक्ट आणि इंटेरियर डिझायनर आहेत आणि घंटाळी मित्रांशी जवळपास गेली 30-35 वर्षे जोडलेले आहेत. याही 2005 सालापासून मंडळाशी जोडलेले आहेत. त्यामुळे मंडळाच्या कामाचं संपूर्ण व्यवस्थापन माहिती आहे. मंडळाच्या कार्यवाह ते आहेत आणि हे सहकार्यवाह आहेत. मी कुठल्याही पदावरती नाही आहे. याचं कारण एक पद एकच व्यक्ती हे आपल्याकडे सूत्र आहे. मी सुद्धा सेक्रेटरी होतो जवळपास 7-8 वर्ष. त्यानंतर अध्यक्ष पण होतो काही वर्ष. पण आता नाही, ठीक आहे. हा विभाग प्रमुख म्हणून मी काम करतोय आणि गेली 6-7 वर्ष बऱ्यापैकी आपलं काम पुढे चाललेलं आहे. कारण एक घडी लावून दिलेली आहे, त्या घडीवरतीच आपल्याला पुढे जायचं आहे. आपल्याला वेगळं काही करायचंच नाही खरं सांगायचं तर. इतकं विहित आणि सुव्यवस्थित काम करणारी ही संस्था आहे आणि त्यामध्ये अण्णांनी जे काही प्रिन्सिपल्स दाखवून दिलेले आहेत किंवा जे काही तत्व सांगितले त्या तत्वांच्या पलीकडे कुणी जात पण नाही आणि जाणार सुद्धा नाही. आता मंडळाचं जवळपास प्रत्यक्षात आपण 61 वर्ष गेल्या वर्षी आपण हीरक महोत्सव वर्ष साजरं केलं. त्यावेळेला स्वामी निरंजन आले होते आणि त्यांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये इथे खूप छान डिस्कोर्स घेतला. इथे पण घेतला आणि आमच्या योगविद्या प्रबोधिनी पण घेतला. सुदैवाची गोष्ट अशी की अनपेक्षितपणे त्यांनी मला कर्मसन्यास दीक्षा दिली आणि नाव त्याचं दिलं धर्मव्रतानंद असं नाव दिलं. ते मला पण खूप सरप्राईज होतं आणि ते झालं. म्हणजे त्यासाठी काही काम नसतं परंतु ते काम चालू आहे. त्यामुळे तर हा आपला प्राणायाम शिबिराचा जो भाग आहे हे शिबिर आपण नॉर्मली 5वा आठवडा जेव्हा येतो एखाद्या महिन्यात त्यावेळेला आपण घेतो. आपण 2 शिबिरं घेतो. एक घेतो ते रिलॅक्सेशन कॅम्प शिथिलीकरण शिबिर असतं आणि दुसरं प्राणायाम शिबिर असतं. तर हे 97 प्राणायाम शिबिर आपलं आहे आणि यामध्ये आपण 5 दिवस प्राणायामाबद्दल सखोल माहिती घेणार आहोत. आता याच्यामध्ये एकच इश्यू मध्ये असा आहे की आपल्या 2 ऑक्टोबरला सुट्टी आहे आणि ती सुट्टी दसऱ्याची आहे म्हणून आपल्याला विचार करावा. गांधी जयंती सुट्टी आपल्याला काही फरक पडणार नाही किंवा लालबहादूर शास्त्री म्हणजे त्या जयंतीसाठी आपल्याला कोणी डिस्टर्ब व्हायचं कारण नाही. परंतु दसरा हा सण आपला महत्त्वाचा आहे. त्या सणानिमित्ताने विचार तुमच्यासमोर मी मांडणार आहे. तुम्ही सांगाल त्याप्रमाणे आपण करणार. त्या दिवशी वर्ग घ्यायचा का दिवशी सुट्टी द्यायची? बस प्रश्न मिटला. कारण येणारे आहेत त्यांच्यावर आम्हाला काय कामधंदा नाही. आम्ही इथे येणार. पण समोर कोणी नसेल तर उपयोग काय भिंतीशी बोलून. त्यामुळे आता आपण असं करणार आहोत की आपला हा वर्ग 15 मिनिटांमध्ये एक्सटेंड करणार आहोत रोज. ते 7 ते 8:15 हा आपला वर्ग होईल आणि सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवारी दसरा आहे आणि शुक्रवारी समारोप होईल. त्यामुळे आपला जो 1 तास बुडतोय ते 4 दिवसात 15-15 मिनिटं आपण अशी भरून काढणार आहोत. त्यासाठी तुमची संमती असेल अशी माझी अपेक्षा आणि खात्री दोन्ही आहे. त्यामुळे त्या दिवशी काय ऑनलाईन यायचं वगैरे काय डोक्याला तापच ठेवायचा नाही. पण बरं, पावसाचा आता सध्या चालू आहे पण पाऊस तुमच्याकडे थांबला आहे बघा. तुम्ही लोकांनी जी इच्छा व्यक्त केली की इथे येऊनच वर्ग शिकायचा आहे त्यासाठी पाऊस पण थोडा त्यांनी विश्रांती घेतली आणि माझ्या मते उद्यापासून त्याला उतार लागेल असं वाटतंय. त्यामुळे ह्या संपूर्ण वर्गामध्ये ऑनलाईन ऑफलाईन खूप छान प्रकारे आता ऑनलाईन ऑलरेडी 160 लोक जॉईन झालेले आहेत आणि इथे 50-60 माणसं आहेत. थोडे गुड अटेंडन्स अँड गुड डेकोरम. त्यामुळे असं वाटतंय की शिबिराला शुल्क ठेवलं तर लोक येत नाहीत की काय. तसं असेल तर आपण निष्क्रिय शिबिर घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. कारण त्या काय फार मोठा इश्यू नाही आहे. बघूया पुढच्या वेळेला त्याचा काय विचार करू आपण. तर या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपण प्राणायामाच्या बद्दल
संपूर्ण शास्त्रशुद्ध माहिती घेणार आहोत, त्याचं प्रात्यक्षिकरण करणार आहोत. मंडळाची माहिती तुम्हाला दिलेली आहे. हा, मला अपेक्षित होती ही सूचना, इंग्लिश हिंदी, कारण बरीचशी लोक नॉन महाराष्ट्रीयन पण आहेत, म्हणजे नॉन मराठी सुद्धा आहेत पण त्यांना मराठी कळत नाही अशी पण लोक आहेत. हल्ली कुठल्याही माणसाला काय सांगली त्याचा पहिला शब्द होता म्हणजे, असंच येतच, काही कशाचा गंधच नसतो पार. त्यामुळे तिन्ही भाषामध्ये बोलणार आहे, काळजी करू नका तुम्ही. या मिक्स लँग्वेज बोलायची आता मला सवय झालेली आहे, त्यामुळे काय आमच्याकडे पण ह्या वर्गांचं असंच चालतं, सगळे वर्ग वेगळ्या प्रकारचे चालतात. हिंदीमध्ये बोलतो, काळजी करू नका. समोर जाऊन बसते फोन घरात, कोणाचं तरी जरा ऑन ऑन राहायला म्यूट. कोणतरी सुजाता आहे, त्याने आपला आपला आवाज नाही, मग मोबाईलचा आवाज बंद करावा. ठीक आहे. सुरुवात करण्यापूर्वी आपण प्राथमिक तुम्हाला माहिती दिली. आता आपण सुरुवात करणार आहोत प्रणवोच्चाराने. सर्वांनी शांत, स्वस्थ शरीर, शांत चेहरा, दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेमध्ये, डोळे शांतपणे मिटलेले, शारीरिक स्थिरतेची जाणीव, श्वासाच्या सहजतेची जाणीव आणि मनाच्या एकाग्रतेची जाणीव. कंबाईंड अवेअरनेस ऑफ बॉडी स्टॅबिलिटी, रिदमिक ब्रीदिंग एंड स्टेबिलाइज थॉट्स. शारीरिक स्थिरता, श्वसन की सहजता और मन की एकाग्रता, इन तीनों चीजों का एक साथ अनुभव लेने की कोशिश. वी विल चॅन्ट 3 ओंकार्स. 3 ओंकारांचा आपण उच्चार करणार आहोत. ओंकाराचा उच्चार करताना तो श्वासावरती आधारित आहे. मकार लंबवलेला आणि खालच्या पट्टीत हा ओंकार होईल. संपूर्ण श्वास सोडून द्यायचा, दीर्घ खोलवर भरपूर श्वास घ्यायचा. ओ आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. पुन्हा एकदा संपूर्ण श्वास सोडून द्यायचा, दीर्घ खोलवर भरपूर श्वास घ्यायचा. नोटिस इनर चेंजेस, आंतरिक बदलाव की तरफ ध्यान. तीसरा उच्चार करने के लिए पूरी तरह सांस को बाहर छोड़ देना है, धीरे से सांस अंदर लेनी है. आंतरिक सजगता, इनर अवेयरनेस. अब दोनों हाथ नमस्कार मुद्रा में. प्रार्थना मैं एक एक लाइन आपको कहूंगा, उसको दोहराना है. ओंकारं बिंदु संयुक्तम, ओंकारं बिंदु संयुक्तम, नित्यं ध्यायन्ति योगिनः, नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदं मोक्षदं चैव, कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः, ओंकाराय नमो नमः. ओम को बहुत ही मन से वंदन करना है, नमन करना है, उसको प्रणाम करना है. अब दोनों हथेली एक दूसरे पर रगड़ते हुए आंखों के आसपास रखनी है. धीरे से आंखें खोल लिए. हरिओम. अभी कल से हमारा शुरुआत होगा हरिओम से. आने के लिए हरिओम, बैठने के लिए हरिओम, जाने के लिए हरिओम. हरिओम मल्टीपर्पज वर्ड है, जिसका जैसा उपयोग हम कर सकते हैं वैसा करेंगे.
सर्वप्रथम ओमला आपण वंदन करतो, याचं कारण असं आहे की ओमला वंदन करायलाच पाहिजे, कारण ओम हा सगळ्याचा उद्गाता आहे. सगळ्या गोष्टी सुरुवात करण्याची प्रक्रिया ओमनी सुरू झालेली आहे. सर्व मंत्र प्रयोगेशु प्रणव प्रथम स्मृत. कुठल्याही मंत्राचा प्रवेश किंवा उच्चार करण्यापूर्वी प्रणवाचा उच्चार सुरुवातीला करावा. तेन संपरिपूर्णयात ना कर्म नेतरत. म्हणजे हे उच्चार केल्यानंतर काय घडतं, तर जे कार्य तुम्ही हातात घेतले ते पूर्णत्वाला जातं, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमी राहत नाही, त्रुटी राहत नाही, हा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे आपण ओमचा उच्चार सुरुवातीला उद्यापासून डायरेक्टली आपली सुरुवात अशीच होणार आहे. शांत बसायचं, काही वेळ श्वासाकडे लक्ष द्यायचं, 3 वेळा ओमचा उच्चार ही प्रार्थना, मग आपला वर्ग सुरू होईल. आज आपण आता सुरुवातीला ह्या शिबिराच्या मागचं उद्दिष्ट तुम्हाला मी सांगितलं की हे उद्दिष्ट केवळ 5वा आठवडा, त्या आठवड्यामध्ये येणारी वेगळ्या वेगळ्या प्रकारची शिबिरं, त्यामध्ये 2 शिबिर आपले असतात. एक म्हणजे प्राणायामाचं, दूसरा शिथिलीकरणाचं. तो इस प्रणव साधना का अभ्यास करने के बाद हम लोग आज प्राणायाम के बारे में थोड़ी सी जानकारी लेने की कोशिश करेंगे. प्राणायाम ये शब्द का विचार करेंगे तो प्राण और आयाम, ये 2 शब्दों से प्राणायाम शब्द बना है. प्राण का मतलब वाइटल एनर्जी और लिविंग फोर्स. प्राण दिखाई नहीं देता है किधर भी, यू कैन नॉट शो द प्राण, लेकिन उसको हम नाकार भी नहीं सकते. निष्प्राण और प्राणयुक्त दोनों में फर्क क्या है? श्वसन. तो श्वसन के प्रयोग में, श्वसन का अभ्यास करते समय श्वसन का विविध प्रकृति से, विविध पद्धति से वापर करना. आयाम का मतलब डायमेंशन, आयाम का मतलब प्रोलॉन्गिंग, उसको लंबा करना या कम करना. सो डायमेंशन ऑफ प्राण टू बी स्टडीड, ये उसका मीनिंग है, अर्थ है. उसकी विभाजन करने के बाद ये हमें समझता है. लेकिन प्राण शक्ति जो है वो पूरे विश्व में भरी हुई है, एंड वी आर पार्ट ऑफ दैट प्राण शक्ति. हमारे शरीर में जो प्राण है वो ग्रॉस लेवल पे यानी स्थूल स्तर पर कहाँ दिखता है? श्वसन में दिखता है. तो इस प्राण शक्ति के 2 अंग है, स्थूल अंग और सूक्ष्म अंग. स्थूल क्या है? श्वसन, रेस्पिरेशन. नो बडी इज बॉदर्ड अबाउट रेस्पिरेशन. कभी किसी ने सांस की तरफ देखा है? सांस ये शब्द बहुत टिपिकल है, ध्यान में रखिए. आपके दिमाग में जो सांस है वो यहाँ नहीं है. दोनों तकलीफ देते हैं. अच्छी तरह से श्वसन चलेगा तो सांस अच्छी चल रही है, अगर नहीं चलेगा तो सांस तकलीफ देती है. जोक्स अपार्ट, श्वसन या श्वसन क्रिया के लिए यूज होने वाला माध्यम जो है वो हमारी श्वसन प्रक्रिया है. उसको प्रलंबित करना, उसको प्रोलॉन्ग करना, ये उसका मीनिंग है. तो श्वास ये ग्रॉस मैनिफेस्टेशन ऑफ प्राण. प्राण शक्ति का ग्रॉस एक्सप्रेशन कहाँ होता है? श्वसन में होता है. और उसका सटल यानी सूक्ष्म स्तर पर क्या है? मन. सो श्वसन और मन दोनों एक साथ जुड़े हुए हैं. वेन माइंड इज एक्साइटेड और ब्रेथ कैनॉट बी स्लो, एंड when breath is excited, mind also cannot be slow. तो डायरेक्टली दोनों का संबंध है. मन पवन संबंध बहुत इंपॉर्टेंट है योग में, उसके बारे में हम लोग कल जानकारी लेने वाले हैं. तो इस श्वसन क्रिया को अपने हिसाब से प्रलंबित करना, उसके ऊपर कंट्रोल लाना और उसके माध्यम से मन के ऊपर कंट्रोल लाना, ये उसका प्राइमरी उद्देश्य है. श्वसन तो चल रहा है, पहले श्वास से लेकर आखिरी श्वास तक चलने वाला ही है. नो बडी इज हैविंग एनी अवेयरनेस अबाउट दैट रेस्पिरेटरी प्रोसेस. आ रहा है जा रहा है, बस हम लोग बोलते रहते हैं अभी मुझसे बात मत करो, मुझे सांस लेने के भी तक टाइम नहीं है. बट कैन यू हैव दैट फैंसी कि 15-20 मिनट विदाउट ब्रीदिंग हम लोग चल रहे हैं? हो ही नहीं सकता है. इनवॉलेंट्री एक्शन है. इनवॉलेंट्री का मतलब अनैच्छिक क्रिया है. इच्छा होने दो या ना होने दो, श्वसन चल रहा है, उसके साथ साथ मन भी चल रहा है. तो श्वसन नियंत्रण के माध्यम से मनोनियंत्रण, श्वसन नियंत्रण के माध्यम से मनोनियंत्रण म्हणजे श्वासाच्या माध्यमातून मनाचं नियंत्रण करणं किंवा मनोनियंत्रणासाठी श्वसन नियंत्रण करणं. थ्रू ब्रेथ कंट्रोल द माइंड और फॉर माइंड कंट्रोल द ब्रेथ. पर्पज वही है. सो प्राणायाम का उद्देश्य क्या है? मन को नियंत्रित करना. डायरेक्टली मन के ऊपर नियंत्रण करना है बहुत इम्पॉसिबल है, इट्स नॉट पॉसिबल एट ऑल. क्योंकि मन हमें दिखता ही नहीं है. श्वास दिखता है फिर भी हम लोग उसकी तरफ ध्यान नहीं देते हैं. तो श्वास की तरफ ध्यान देने के बाद उस श्वसन के ऊपर नियंत्रण करना और उसके माध्यम से मन को स्थिर करना, ये एकदम सिंपल उद्देश्य उसका है. योग में भी वही उन्होंने माना है, उसके बारे में हम लोग कल जानकारी लेने वाले हैं. अभी हमारा श्वसन कैसे चलता है? 2 सेकंड सांस लेने के लिए और 3 सेकंड छोड़ने के लिए.
आदर्श प्रमाण क्या है उसका मैं बता रहा हूँ आपको। आइडियल प्रोपोर्शन ऑफ ब्रीदिंग 2 सेकंड्स फॉर इनहेलेशन, 3 सेकंड फॉर एक्सहेलेशन। इसका मतलब क्या है? छोड़ने के लिए ज़्यादा टाइम दिया है और इसके हिसाब से 12 श्वास 1 मिनट में। ये बहुत आदर्श प्रमाण है, लेकिन आदर्श हमारे आसपास दिखते ही नहीं किधर। तो रेस्पिरेटरी प्रोसेस में क्या चेंजेस हो सकते हैं, किसके कारण श्वसन क्रिया बदल सकती है, उसके बारे में बहुत बड़ा रिसर्च हुआ है, उसके बारे में कुछ डेटा भी अवेलेबल है। स्वामी विवेकानंद देवगन अनुसंधान केंद्र बंगलोर, एस व्यासा इसको हम कहते हैं, उनका योगिक हॉस्पिटल भी है। दे आर गिविंग योगिक ट्रीटमेंट अलॉन्ग विद मेडिकल ट्रीटमेंट। तो उनके पास जो डेटा अवेलेबल है उसके हिसाब से उनके यहाँ जब कोई आदमी एंट्री लेता है तो उसके कोई पैरामीटर ले जाते हैं। ब्लड प्रेशर कितना है, पल्स रेट क्या है, शुगर कितनी है, HbA1c क्या है, ये सभी उनके पास रिकॉर्ड रहता है। उसमें उन्होंने श्वसन के बारे में जो जानकारी ली है या उनके पास डेटा है उसके हिसाब से बहुत ही आश्चर्यजनक प्रकार श्वसन के होते हैं। आइडियल प्रमाण कितना है? 12। नॉर्मल इट इज इन 12 से 15। दोज हु आर हैविंग नॉर्मल हेल्थ, इसको कोई तकलीफ नहीं है, ऐसे बहुत कम लोग हैं, लेकिन उनका भी श्वसन क्रिया कैसी चलती है? एवरेज रेट इज 12 to 15 ब्रेथ पर मिनट। उसके हिसाब से पल्सेशन भी है। आइडियल 72 स्ट्रोक्स ऑफ द पल्स, हार्ट बीट जिसको हम कहते हैं, हार्ट बीट 72 होने चाहिए और श्वसन 12। तो अराउंड 6 टाइम्स ऑफ द रेस्पिरेशन ये चलता रहता है। कोइंसिडेंटली आज का दिन क्या है? हार्ट, हृदय दिन है आज, जिसके तरफ हमारा किसी ध्यान भी नहीं है चल रहा है, ठीक है। एक समय में कभी रुकने की कोशिश करता है तो हो जाएगा प्रॉब्लम उसका। तो हार्ट रेट इज 72 बीट्स पर मिनट एंड पल्सेशन और रेस्पिरेशन 12, ये बहुत ही आइडियल प्रमाण है। लेकिन नॉर्मली 15-14 ऐसा हो सकता है, जिसको कोई तकलीफ नहीं है। अभी आपका भी श्वसन देखेंगे तो इट इज इन द रेंज ऑफ 12 to 15, क्योंकि एक्साइटमेंट कोई नहीं है। दोज हु आर हैविंग हाइपरटेंशन, उच्च रक्तचाप जिनको है, उनका रेस्पिरेशन कितना है? 19 to 20 ब्रेथ पर मिनट, 19 से 20। डोंट से आई डोंट हैव ब्लड प्रेशर, ऐसा नहीं बोल सकते हम लोग। मुझे ब्लड प्रेशर नहीं, ऐसे बोल ही नहीं सकते, क्योंकि अगर नहीं हो गया तो लाइन फ्लैट हो जाएगी। आई डोंट हैव लो और हाई ब्लड प्रेशर, वी हैव टू यूज द टर्मिनोलॉजी वेरी स्पेसिफिकली। मुझे उच्च रक्तचाप का प्रॉब्लम नहीं है, अगर है तो उनका रेस्पिरेशन 19 to 20 ब्रेथ पर मिनट है। दोज आर हैविंग अस्थमेटिक कंडीशंस, अस्थमा जिनको है उनके लिए ब्रीदिंग करना बहुत डिफिकल्ट हो जाता है। दे डोंट ब्रीथ बाय नोज, मोस्ट ऑफ दे ब्रीथ बाय माउथ ओनली। उनका रेस्पिरेशन कितना है? 23 to 25 ब्रेथ पर मिनट, 23 से 25 ब्रेथ पर मिनट। और लास्टली जो डिप्रेशन में है उनका रेस्पिरेशन 29 to 30 ब्रेथ पर मिनट। डिप्रेशन में तो कोई आदमी करता भी नहीं है, फिर भी उसको बहुत ज़्यादा एनर्जी लगती है बिकॉज ऑफ थॉट प्रोसेस। तो लास्ट सेंचुरी जो था वो हाइपरटेंशन का था, गतिमान का था। अभी ये जो है सेंचुरी डिप्रेशन का है। यू विल फाइंड एन नंबर ऑफ पीपल सेइंग टू यू, अरे मुझे बहुत डिप्रेशन में है, आई एम डिप्रेस्ड, रीजंस आर नॉट नोन। ऐसा शायद बोलने का फैशन भी आ गया है। इफ somebody इज वेरी एक्टिव एंड somebody इज डूइंग समथिंग गुड जॉब, पागल है, ये बहुत ज़्यादा काम कर रहे हैं, आई एम इन डिप्रेशन। देर आर सो मेनी पीपल हु आर इन डिप्रेशन, दे आर हैविंग द प्रॉब्लम ऑफ हाई रेस्पिरेटरी रेट। तो एवरेज रेट्स अगर हम लोग देखेंगे तो हम लोग नॉर्मल कैटेगरी में कहाँ है? 12 से 15 तक हमारा रेस्पिरेशन है। स्लो डाउन करना है कर सकते हो, पल्स रेट आपका नीचे ला सकते हो, कोई प्रॉब्लम नहीं। लेकिन लाने के लिए आइडियल लाइफस्टाइल चाहिए, वो हमारे आसपास नहीं है। दोज हु आर हैविंग द जॉब दे आर ऑल्सो हैविंग प्रॉब्लम, दोज हु आर हैविंग नो जॉब दे आर ऑल्सो हैविंग द प्रॉब्लम। नो जॉब वालों को तो प्रॉब्लम ज़्यादा है। किसको तकलीफ दे आज? ये उनकी एंग्जाइटी है। उनको देखेंगे तो लोग बाहर, अरे बाप रे आ गया। सो बहुत सारी प्रॉब्लम्स हमारे जी आसपास है, लेकिन फिर हमें उसमें रहना है। जी परिस्थिती बाहेर आहे त्या परिस्थिती आपण बदलू शकत नाही, वी कांट चेंज इट। सो व्हाट इज बेस्ट पॉसिबल? दैट टू चेंज सेल्फ, खुद को बदलने की कोशिश करो। वो नहीं होता है, मैं क्यों बदलूंगा? तुम बदलो, तुम्हें बदलना है तो। ये स्टांस हमारा होता है। तो ये रेस्पिरेटरी प्रोसेस के रेट्स जो है उसमें हमें दिखाई क्या देता है कि छोड़ने के लिए ज़्यादा टाइम दिया है। इसका मतलब क्या है? छोड़ना सीखो। ब्रीदिंग हमें टीच क्या सिखाता है? छोड़ना सीखो। लेकिन हम छोड़ते कुछ भी नहीं, पकड़ के रखते। प्रॉपर्टी होने दो, नाते संबंध होने दो, पैसा होने दो, पकड़ के रखना, देने का सवाल ही नहीं आता है।
लेन देन यही वर्ड है ना, दे एक्चुअली गिव एंड टेक है ना, ऑलवेज द व्हाट इज प्रॉवर्ब यूज, गिव एंड टेक, पहले दे दो बाद में ले लो, लेकिन यहाँ लेन देन का इशू है, पहले लेने की बात करें बंदे सोचेंगे तो दे देंगे। तो श्वसन हमें क्या सिखाता है कि छोड़ो, जितना जिल आराम से आप छोड़ोगे उतना लेने की प्रोसेस कम हो जाएगी। रेस्पिरेटरी प्रोसेस स्लो डाउन करने का सिंपल पॉइंट है, लिया उससे ज्यादा छोड़ो, क्वांटिटी में नहीं होता है, ड्यूरेशन में होता है, ध्यान में रखो। मैंने क्या बोला, सेकंड में बोला था ना मैंने, 2 सेकंड लेने के लिए 3 सेकंड छोड़ने के लिए। तो हम लोग 10 सेकंड लिया तो 20 सेकंड तक छोड़ना है, उतना छूटता ही नहीं है, प्रॉब्लम वो है। वही कंडीशन करना है, उसको हम कहते हैं प्राणायाम। तो प्राणायाम के अभ्यास में हम लोग क्या करने वाले हैं, वी आर गोइंग टू प्रोलॉन्ग द रेस्पिरेटरी प्रोसेस। कभी उसको बढ़ाते भी हैं, कभी कम भी करते हैं। वो करते समय में कुछ ऑब्स्टेकल्स आते हैं बीच में। तो ऑब्स्टेकल्स क्या है, एक्चुअली हमारे प्राण, शरीर में जो प्राण शक्ति है उसके विविध प्रकार भी होते हैं। कॉस्मिक लेवल पे उसका एग्जिस्टेंस क्या है, शरीर में उसका एग्जिस्टेंस क्या है, वो हम लोग कल एक देखने वाले हैं। आज के दिन हम लोगों ने क्या देखना है कि हाउ टू क्लींस द नॉस्ट्रिल्स, श्वसन मार्ग शुद्धि। श्वसन मार्ग शुद्धि क्यों जरूरी है, हमारा रेस्पिरेटरी ट्रैक अगर कुछ अटका हुआ है उसमें तो रेस्पिरेशन कैनॉट बी गुड, श्वसन में ऑब्स्टेकल हो जाते हैं। बैठते समय हम लोग कैसे बैठने चाहिए, बहुत सारे ऐसे बैठते हैं, वी शुड बी हैविंग नॉर्मल स्ट्रेट स्पाइनल कॉर्ड नॉट स्ट्रेट, पहली बात ध्यान में रखिए, वो सीधा नहीं है, वो टेढ़ा है 2 जगह पे, यहाँ एक 2 कर्व है, नीचे 2 कर्व है, उसको हम क्या कहते हैं, लॉर्डोसिस। तो बीच वाला सेक्शन जो है वो अगर हम लोग ऐसा श्रिंक करेंगे तो क्या होगा, हमारी लंग्स श्रिंक हो जाएगी, तो उसकी क्षमता हम लोग यूज ही नहीं करते हैं। हाउ मच ब्रेथ वी कैन टेक, कैपेसिटी क्या है, 5000 सीसी हमारी क्षमता है, उसमें हम लेते कितना है, हार्डली हार्डली 500 सीसी हम लोग लेते हैं। वी डोंट यूज द लंग्स कैपेसिटी फुल एक्सटेंड। 5000 सीसी हमारे की क्षमता है उसकी, लेते कितना है, हार्डली 500 600, छोड़ते कितना है, 200 300, बाकी यहाँ रहता है। यहाँ रहने के बाद क्या होता है, आने वाले की जगह कम रहती है, ये प्रॉब्लम है। इसके लिए श्वसन मार्ग शुद्धि जरूरी है। तो वो हम लोग करते हैं एक एक नॉस्ट्रिल से। राईट नॉस्ट्रिल उजवी नाकपुडी, तिला सूर्यनाडी असं म्हणतात, सूर्यनाडी ह. डावी नाकपुडी तिला ठ म्हणजे चंद्रनाडी असं म्हणतात, ह आणि ठ या दोघांना जोडणार म्हणून हठयोग. हठयोगाच्या प्रमाणे दिलेला प्राणायाम आपण इथे घेणार आहोत आपण. वी आर गोइंग टू फॉलो हठयोग प्रॅक्टिसेस ओनली. त्याच्यावर आसन आहेत, कुंभक म्हणजे त्याला प्राणायाम म्हटलेलं आहे, मुद्रा आहेत आणि नादानुसंधान असे 4 अंग आहेत. पण त्याच्यामधलं महत्वाचं काय, तर प्राणाची असलेली योग्य अशी स्थिती. आणि म्हणून सूर्यनाडी म्हणजे काय, सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम, अनुकंपी मज्जासंस्था विच ॲक्टिवेट्स. आणि डावी नाकपुडी म्हणजे काय, पॅरासिम्पथेटिक परानुकंपी मज्जासंस्था. या दोन्ही आवश्यक आहेत. एकच चांगली आहे दुसरी वाईट असं काही नसतं. जगात वाईट आणि चांगलं असं काहीच नसतं, आपण जसं बघू तसं आपल्याला ते दिसतं. त्यामुळे राईट नॉस्ट्रिल गिव्ज यू ॲक्टिव्हिटी बेस, डावी नाकपुडीमध्ये शांत करणारी आहे. आपल्या नाकपुड्यांचं श्वसन दोन्ही नाकपुड्यांनी फार क्वचित चालतं. वेन वी आर व्हेरी ॲक्टिव्ह और राईट नॉस्ट्रिल इज डॉमिनंटली ऑपरेटिंग. प्राबल्याने कुठली काम करते, उजवी नाकपुडी काम करते. त्यामुळे जेव्हा शांत बसलेले असतो, पॅसिव्ह असतो, तेव्हा डावी नाकपुडीने अपेक्षित असतं काम करणं. जेव्हा आपण शांत असतो तेव्हा दोन्ही नाकपुड्यांनी काम करणं अपेक्षित असतं, पण आपण शांत करीत नसतो. तर ऑलवेज एक्सायटेड. असा एखाद्यामुळे शांत दिसला ना तर म्हणतो असा कसा शांत बसला, काहीतरी प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये. एक्सायटेड झालंच पाहिजे, यू शुड बी ऑलवेज अँक्शियस. असं नसतं, शांत राहून पण काम होऊ शकतात. उगाच धावत सुटलं ना की काम होतं असं काही सांगता येत नाही. त्यामुळे बऱ्याच लोकांची ती टेंडन्सी असते आणि त्यांना असं वाटतं वी आर ऑलवेज सपोज टू बी ॲक्टिव्ह इन फ्रंट ऑफ पीपल. लोकांना दाखवायसाठी काहीतरी उद्योग करतात, तिथे गडबड सुरू होते सगळी. सो राईट नॉस्ट्रिल इज डॉमिनंटली ऑपरेटिंग वेन वी आर हॅव्हिंग सम वर्क, अँड लेफ्ट नॉस्ट्रिल डॉमिनंटली ऑपरेटिंग वेन वी आर पॅसिव्ह, नॉट डुईंग एनी वर्क. अँड वेन आर एक्स्ट्रीमली पीसफुल, शांत होत आपण, दॅट टाइम बोथ द नॉस्ट्रिल्स ऑपरेट. प्राणायामातनं आपण काय करतो, वी ट्राय टू बॅलन्स बोथ. त्या बॅलन्सिंगमधनं काय घडतं, दोन्ही नाकपुड्यात सुरू व्हायची प्रोसेस हळूहळू सुरू होते. आणि ह्यामध्ये श्वसनावरती नियंत्रण आणणं, त्या श्वसनावर नियंत्रणासाठी श्वसन मार्ग मोकळा असणं आवश्यक असतं. आपण सुरुवातीला काय करणार आहोत, श्वसन मार्ग शुद्धी.
ती का करायची असते? कारण इथे कधी कधी ऑब्स्टॅकल असू शकतात, नाक सोललेलं असतं, अनेक लोकांना कायम सर्दी असते, त्यामुळे त्यांना श्वास घेताना खूप त्रास होतो. तर श्वसन मार्ग शुद्धी केल्यानंतर काय होतं, मधले ऑब्स्टॅकल्स निघून जातात आणि आपला मार्ग मोकळा होतो. मार्ग कसा आहे आपला, या दोन्ही नाकपुड्यातून श्वास जातो, आतल्या नासागुहा त्याला आपण नॅझल कॅव्हिटी म्हणतो, तिथे तो एक युनिफाय होतो, तिथून विंड पाईप म्हणजे श्वासनलिका, तिथून ट्रॅकिया, तिथून दोन्ही लंग्सच्या मध्ये तो जातो. तिथे गेल्यावरती काय होतं, गॅसेस एक्सचेंज होतात, ऑक्सिजनेशन ऑफ ब्लड हॅपन्स, रक्त शुद्ध होतं. हा खूप ग्रॉस टर्म आहे खरं म्हणजे, रक्त अशुद्ध शुद्ध असं काही नसतं. प्राण शक्तियुक्त आणि प्राणशक्ती नसलेलं, म्हणजे ज्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे दॅट इज कॉल्ड ऑक्सिजनेटेड ब्लड, कार्बन डायऑक्साईड दॅट इज कॉल्ड डिऑक्सिजनेटेड ब्लड. त्या रक्ती शुद्धीकरण होतं आणि ते शुद्धीकरण झालेलं रक्त हृदयाच्या मार्फत शरीरामध्ये पोहोचवलं जातं. ही प्रक्रिया आताही चालू आहे, मी बोलतोय तरी म्हणजे चालू आहे, हे कुठे थांबणार नाही. तर हे जे यंत्र बसवलेलं आहे, 4थ्या महिन्यात ते ऍक्टिव्ह होतं गर्भाशयात, तिथपासून जे चालू आहे ते शेवटपर्यंत चालतं. हे एकच असं आहे की ज्याला विश्रांती नाही. तुम्ही देऊ शकता विश्रांती, नाही असं नाही, म्हणजे त्या बंद नाही करायचं, स्लो डाऊन करायचं. ते त्याचं पंपिंग तर साधा मसल आहे हो, पंप आहे दुसरा आपला इलेक्ट्रिकचा पंप असतो तसा, पण त्याला बसवलेला पंपाची कॅपॅसिटी काय ट्रिमेंडस आहे. त्यातला पेसमेकर जो तो लाईफ लॉंग आहे, बाहेरनं बसवत त्याची गॅरंटी 10 वर्षाची आहे. बाहेरची कुठलीही गोष्ट आहे ना त्याला गॅरंटी नाही, याला पूर्ण गॅरंटी, पण आपण ह्याच्याकडे लक्षच देत नाही कधी. त्यामुळे हृदयाच्या बाबतीत तिथे जे काय घडतं ते घडण्यासाठी लागणारी सगळी प्रक्रिया ही श्वासामधनं होते. म्हणून हा श्वसन मार्ग आपला मोकळा करणं, त्यासाठी उजवी नाकपुडी डावी नाकपुडी दोन्ही कशा करायच्या आपण बघूया, आपण ते करूया. नंतर आपण कपालभातीबद्दल माहिती घेऊया, नंतरची सूत्र मी मृदुलयनकडे देईन. श्वसन मार्ग शुद्धीसाठी काय करायचं आहे, साधी बैठक स्थिती आहे, काही वेगळा आसन घालायची गरज नाही. सुरुवातीला बघूया आपण अँड देन वी विल डू. फर्स्ट ऑब्झर्व इट अँड देन वी विल डू. आता गणेश अंबिके तुम्हाला दाखवतील, ते उजवी नाकपुडी पहिल्यांदा बंद करतील उजव्या हाताने. बंद करताना सॉफ्टली ठेवायचं इथे, नागपुडीचं जे हाड आहे तिथे आपलं अंगठ्याचं वरचं टोक गेलं पाहिजे, त्याच्यावरती फोकस करायचं. ते हे कर, तिथे डायलॉग येत आहे. पोटाला स्ट्रोक, हवा जोरात बाहेर, ऍक्टिव्ह एक्झेलेशन नो इनहेलेशन. कसं करायचं बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ते काय करतायत, पोटाला आतमध्ये झटका देत आहेत. त्याच्याबद्दल सांगतो मग काय नेमकं घडतं ते. ही इज गिव्हिंग स्ट्रोक टू ॲब्डोमेन अँड बाय दॅट प्रेशर एंटायर एअर इज गोइंग आउट. म्हणजे तुमची लंग्स पूर्ण रिकामी करण्यासाठी ही प्रोसेस चालते. त्याचबरोबर नागपुड्यामधला श्लेष्मा असेल तो पण निघून जातो. तर डावी नागपुडी बंद करतील, उजव्या नागपुडीने पुन्हा एकदा हीच क्रिया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तुम्हाला आवाजातला फरक जाणवला असेल, त्याची डावी नागपुडी जास्ती मोकळी आहे आणि उजवी थोडीशी जॅम आहे असं मला दिसतं. मग ती जॅम असेल तर काय करायचं, थोडंसं नाकचं टीप वरती उचलायला हवा जोरात बाहेर येते. त्यामुळे हे झालं श्वसन मार्ग शुद्धी. एका नागपुडीने करतो तेव्हा आपण काय म्हणतो, श्वसन मार्ग शुद्धी. दोन्ही नागपुडीने होतो तेव्हा काय म्हणतो, कपालभाती. कपालभाती प्राणायाम नाही, हे पहिलं डोक्यात करून ठेवा, तुमच्या फिट करायचं डोक्यात. कपालभाती नेवर आहे प्राणायाम, कधी होता नाही, असणार आहे नाही. कपालभाती प्राणायाम करो रामदेव बाबा सांगतात, पण तो कपालभाती प्राणायाम म्हणून नाही आहे, तर शुद्धी क्रिया आहे. इट्स अ क्लेन्झिंग प्रोसेस. त्याच्याशी मिळता जुळता एक प्राणायाम प्रक्रिया सांगितलेली आहे त्याच्यामध्ये, नाही असं नाही, ते सांगतात चुकीचं नाही आहे, पण टर्मिनॉलॉजी चुकीची आहे. कपालभाती प्राणायाम कधीच नव्हता आणि कधी नसणार पण आहे. कपाल म्हणजे फोरहेड, ही कॅव्हिटी, भाती म्हणजे स्वच्छ करणं किंवा तेजस्वी करणं. हा भाग तेजस्वी करायचं ही केलेली प्रक्रिया म्हणजे कपालभाती आहे. ते करताना फोर्स जो लावायचा तो इथून लावायचा नाही आहे. आवाज जास्ती व्हायला पाहिजे असं काही कंपल्शन नाही. विचित्र प्रकारे लोक कपालभाती करतात, भयंकर आवाज करतात आणि हालतात पुन्हा मुळापासून, काही त्याची आवश्यकता नाही. स्ट्रोक कुठून पाहिजे, डायफ्रॅम, श्वासपटल, श्वासामध्ये उपयोग करणारा पटल म्हणजे पडदा, तो पुन्हा स्नायूचा पडदा आहे. पोट आणि छातीला डिवाइड करणारा श्वासपटल जो आहे, दॅट श्वासपटल वी आर युजिंग फॉर दिस प्रोसेस. श्वास घेताना याचा वापर होत असतो कायम, ऑलवेज इट इज गोइंग डन युटिलाइज. श्वास घेतला की पोट आत जातं की बाहेर जातं, आत जातं. 90% लोक आतच घेतात पोट, नाही, रॉंग ब्रिदिंग.
श्वास आत म्हणजे पोट बाहेर. फुगा फुगवला की श्रिंक होतो की वाढतो? हा फुगा आहे पोटाचा. तंबोऱ्यासारखा मस्त तो नुसताच फुगलेला असतो, पण हवा तिथपर्यंत जातच नाही. श्वासपटल खाली जातो म्हणजे पोट बाहेर येतं. श्वास सोडताना श्वासपटल वर येतो म्हणून हवा बाहेर येते आणि पोट आत जातं. 95% लोकांचं इक्वेशन हेच असतं, श्वास आत पोट आत. नाही, श्वास आत पोट बाहेर. बाहेरच आलं पाहिजे. काही ह्याचं कारण कोणाचं लक्षच नव्हतं श्वासाकडे. चालू आहे, काय प्रॉब्लेम, काय बघायचं त्यात, श्वासात काय बघायचं? अडकायला लागलं तर बघू काय करायचं. हाच नॉर्मल ट्रेंड आहे. पण माझं लक्षात काय, व्हाय इट इज सो, व्हाय ॲब्डोमेन कम्स आउट, बिकॉज डायफ्रॅम गोज डाऊन. श्वासपटल खाली काही काय होतं, पोटाच नाही ना, बाहेरच्या बाजूला एक्सपान्शन येतं. ते जेवढं चांगलं होईल तेवढ्या तुमच्या शेवटच्या लंग्सपर्यंत हवा आतमध्ये जाते. आपले लंग्समध्ये काय आहेत, वायुकोश आहेत, ॲल्युवेला. कोश म्हणजे काय, साठवण्याची जागा. ते जर म्हणे पसरले तर काही मैल कव्हर होतात. इतके वायुकोश आहेत, कोट्यावधी आहेत. त्यांची कॅपॅसिटी प्रचंड आहे. त्यांना स्पेशालिटी काय, कॉन्ट्रॅक्शन एक्सपान्शन ही पहिली कॅपॅसिटी, आणि त्यामध्ये ट्रान्सपरन्सी आहे. दे आर व्हेरी फ्लेक्झिबल. पण वी आर युजिंग ओनली, वरचे फक्त आपण वापरतो, खालपर्यंत जातच नाही. त्यामुळे ते कालांतराने निरुपयोगी होतात. ते असे चिकटलेले असतात. त्यात हवा गेलीच नाही तर ते डिस्यूज ॲट्रोपी असं म्हणतात त्याला. गेल्या कोविडमध्ये काय झालं होतं, बऱ्याच लोकांना लंग्स फायब्रोसिस झाला. याचं कारण काय, फायब्रो म्हणजे काय, ताट होतात. ते ताट कधी होतील ते, इफ दे आर नॉट युटिलाइज्ड. वन्स दे आर युटिलाइज्ड दे कॅन बी इन नॉर्मल शेप. म्हणून फुल युटिलायझेशन ऑफ लंग्स कधी होतं, वेन वी आर युझिंग दॅम विथ द हेल्प ऑफ डायफ्रॅम. त्यांनी काय केलं, श्वासपटल केला, धक्का दिला थोडा पोटाला. त्या झटक्याने काय झालं, तो वर गेला. वर गेल्यावर काय झालं, खालच्या भागात असलेली हवा बाहेर गेली. श्वास तुम्ही कपालभाती किती वेळा करू शकता? 10,000, 15,000, 20,000. हा सगळा मूर्खपणा आहे शुद्ध. त्याला काही अर्थ नाही आहे, बिकॉज दॅट इज विथ इनहेलेशन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह म्हणजे काय, नाही असं आहे, पण थोडीशी येते हवा. म्हणून दोन्ही नागपुडी आपण जेव्हा करतो त्याला आपण म्हणतो कपालभाती. कपालभातीमध्ये नेमका ऑब्जेक्टिव्ह काय आहे, हे स्वच्छ करणं हा झाला. ॲट द सेम टाइम लंग्स कम्प्लिटली एम्प्टी करणं. लंग्स एम्प्टी कधी होतात, वेन यू थ्रो अवे द एंटायर एअर विच इज लोबमध्ये आलेली हवा. ती हवा किती असते, आपण 600 घेतले समजा, त्यातली 200 सोडली, 400 cc हवा बाहेर सोडायला किती लागणार आहे तुम्हाला स्ट्रोक? 15 स्ट्रोकमध्ये हवा आपली जाते. आपली पण हवा जाते, लंगमध्ये पण जाते. पण त्याच्या पुढची कशी चालते, घेऊन चालते. दॅट इज टेक्निक ओरिएंटेड. काय रॉकेट सायन्स नाही ते. घेतलं सोडलं त्यात काय, प्रॅक्टिस केली. 10,000 पण लोक सर्टिफिकेट टाकतात सोशल मीडियावरती, 10,000 स्ट्रोक्स मारले. हा सगळा तद्दन मूर्खपणा आहे. नेव्हर गो आफ्टर दॅट, टू बी फ्रँक. त्याचा काहीही उपयोग नाही, त्याचा काही फायदा नाही, उलट लंग्सला त्रास होऊ शकतो. ओव्हर युटिलायझेशन आहे ते. कुठली गोष्ट अति केली की त्याचा त्रास होणारच आहे. त्यामुळे कपालभाती आपली किती म्हणजे 15 स्ट्रोक्स. बरं, हे कधी करायचं? श्वास घेऊन सोडायचा नाही. असं प्रिझ्युम करायचं की श्वास घेतलेला आणि त्यातली काही आतमध्ये हवा शिल्लक राहिली आहे, ती मी बाहेर टाकतोय. बरेच वेळा सांगतात श्वास घ्या आणि सुरू. कसं सोडणार श्वास घेऊन? मला तर काही जमत नाही ते. आणि ते सोडणं चुकीचंच आहे. कॅपॅसिटी ऑफ लंग्स टू बी एम्प्टीड कम्प्लिटली. कपालभातीचं उद्दिष्ट काय, हा भाग स्वच्छ करणं आहेच. ॲट द सेम टाइम लंग्स ऑफ द पर्सन टू बी एम्प्टीड कम्प्लिटली. ती कशी करायची आपण बघूया. पुन्हा एकदा साधी बैठक स्थिती आहे, दोन्ही हात गुडघ्यावरती आहेत. ॲज इज व्हेरी बेसिक सुरू होणार. व्हॉट ही विल डू, एक्झेल ॲक्टिव्हली अँड ही विल नॉट इनहेल इन बिटवीन. त्याला मी स्कोपच देणार नाही ते करायला. सुरुवात करूया आपण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. त्यानंतर जी स्टेज आहे ना, ती खूप महत्वाची आहे. त्याला म्हणतात ॲपनिया असं म्हणतात. मेडिकल मध्ये त्याला ॲपनिया म्हणतात, ऑटोमॅटिक सिलेशन ऑफ ब्रेथ. आणि योगामध्ये त्याला कैवल्य किंवा केवल कुंभक असं म्हणतात. केवल म्हणजे काय, कुठलाही प्रकार, कुठलाही साधना न करता सहज श्वास रोखला गेला. ते कधी होतं, वेन माय थॉट्स आर झिरो. माझे विचार शून्यावस्थेत आले की माझा श्वास आपोआप रोखला जातो. आपला पण रोखला जातो, नाही असं नाही. कधी कधी आपण रोखतो सुद्धा. खूप घाण आहे, श्वास घेत नाही आपण तेव्हा. दॅट इज कंपल्सन बिकॉज ऑफ सम एक्सटर्नल फोर्स. कधी कधी आश्चर्यजनक गोष्ट आपण बघतो, अरे बापरे, श्वास रोखला जातो. ह्या दोन्हीमध्ये कारणं आहेत, हे सुद्धा कारणासही आहेत. अलॉंग विथ द एफर्ट्स वी आर ट्राईंग टू थ्रो अवे द एअर. सो दॅट इज कॉल्ड कपालभाती. 15 स्ट्रोक्स. आपण सुरुवातीला काय करणार आहोत,
श्वसन मार्ग शुद्धी करणार आहोत. त्यामुळे कोणती बैठक स्थिती घ्या. टेक एनी कम्फर्टेबल पोस्चर. ऑनलाईन वाल्यांनी सुद्धा खुर्चीत बसा, खाली बसा, काही प्रॉब्लेम नाही. नो प्री कंडिशन. सिट कम्फर्टेबली विथ बोथ द हँड्स ऑन युअर नीज. दोन्ही हात गुडघ्यावरती. पाटकाना समस्थितीमध्ये. इट इज नॉट स्ट्रेट और इट इज नॉट बेंडेड ऑल्सो. ऑब्झर्व द ब्रिदिंग पॅटर्न. कसा श्वास चाललाय बघा. श्वास सहजपणे चालू आहे. आता उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची. डावी नाकपुडी आपली उघडलेली आहे. डाव्या नाकपुडी जोरात श्वास बाहेर सोडायचा. 10 पर्यंत आपण करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. शरीराची कमीत कमी हालचाल. मानेची हालचाल करायचीच नाही, अजिबात नाही. मान हलवायची गरजच नाही. ह्याचं कारण आपण वापरतोय काय, डायफ्रॅम. आता डावी नाकपुडी बंद करा. क्लोज युअर लेफ्ट नॉस्ट्रिल आणि उजवीने श्वास जोरात बाहेर सोडायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वसन मार्ग शुद्धी बाय ईच नॉस्ट्रिल. पहिल्यांदा उजवी नाकपुडी आपण बंद केली, डावीने आपण श्वास सोडला, नंतर डावी बंद करून उजवीने सोडला. आता हीच क्रिया आपण दोन्ही नाकपुड्याने करणार आहोत. दॅट इज कॉल्ड कपालभाती. कपालभाती आपण 3 वेळा करणार. 3 रोटेशन्स वी विल डू. कारण ती केल्यानंतर तुम्हाला काहीतरी केल्यासारखा फील येतो. आता मध्ये काय घडतं, श्वास सोडून दिला मी, 15 स्ट्रोक दिले, त्यानंतर अशी क्षण काही येतात ज्या क्षणामध्ये तुम्हाला श्वासाची गरज लागत नाही. दॅट ड्युरेशन इज व्हेरी स्मॉल. मे बी 5 सेकंड 10 सेकंड, जास्तीत जास्त 5-6 सेकंद असतात. त्यावेळेला तुमच्या मनात नेमकं काय चाललंय ते बघा. इट इज झिरो स्टेट ऑफ द माइंड. त्यावेळेला तुमच्या मनात विचार नसतोच. आता बघा सांगितलं तुम्हाला म्हणायला लागेल, तुम्ही काहीतरी बघाल, हा काहीतरी विचार माझ्या मनात नाही, हा विचार मनात येईल तुमच्या. पण दॅट टाइम ट्राय टू एक्सपिरियन्स द हॉलोनेस इनसाइड. हा रिकामेपणा नाही आहे. इट इज समथिंग विच इज रिक्वायर्ड बाय द पर्सन. गरज आहे त्याची. असे क्षण येतात की ज्या क्षणी तुमच्या मनात कुठलाही विचार नाही. दॅट इज कनेक्टेड विथ द हेल्प ऑफ ब्रेथ. आणि श्वास आपोआप सुरू होतो. यू नीड नॉट डू एनिथिंग सेपरेट फॉर इट. श्वास मी सोडला कसा, कॉन्शियसली सोडला, जोरात सोडला, आणि काही क्षण मी शांत राहिलो. तो शांततेचा कालावधी तो अनुभवायचा आपल्याला. म्हणून 3 रोटेशन करायचे. 15-15 आपण करणार आहोत. टेक द पॉस्चर. सिट कम्फर्टेबली बोथ द हँड्स इन द्रोणमुद्रा. ह्याला द्रोणमुद्रा असं म्हणतात. दोन्ही हात गुडघ्यावरती आहेत. श्वास जोरात बाहेर सोडताना पोटाला स्ट्रोक, हवा जोरात बाहेर. ट्राय टू मिनिमाइज द बॉडी मुवमेंट्स. सुरुवात करूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. आता हा कालावधी बघायचा प्रयत्न करा. तिथे काय नेमकं घडतंय. तुमच्या नकळत श्वास सुरू होईल. यू नीड नॉट डू एनिथिंग सेपरेट फॉर इट बिकॉज दॅट इज बॉडी डिमांड. जस्ट नोटिस द चेंजेस इनसाइड. या प्रकारे बाहेर हवा टाकली की आपल्या मनाचे ताण त्याच्यावर बाहेर निघून जातात. आतमध्ये असलेल्या सुप्त भावना ज्या आपण व्यक्त करू शकत नाही त्याही बाहेर निघून जातात. नाउ वी विल स्टार्ट सेकंड रोटेशन. दुसरं आपण करूया पुन्हा एकदा. सुरुवात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. श्वास आपोआप सुरू होईल. हा मधला कालावधी अनुभवण्याचा प्रयत्न. आता तिसरं आणि अखेरचं आवर्तन आपण करूया कपालभातीचं. 15 स्ट्रोक्स, हवा जोरात बाहेर. ऍक्टिव्ह एक्झिलेशन, नो इन्हेलेशन. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. नोटिस द चेंजेस इन साइड. आंतरिक शांतीचा अनुभव. श्वास आपोआप सुरू होईल. ट्राय टू कॅच दॅट मोमेंट. सावकाश पण डोळे उघडायचे. उद्याला आपण काही हातांच्या मुद्रा बघणार आहोत. त्या मुद्रांचा संबंध आपल्याला मुद्रातही सांगतील. त्या मुद्रांच्या बाबतीत आता पुढची जी प्रक्रिया आहे ती श्वसनाची कंडिशनिंग करणं. बिफोर वी गो हॅड विथ दॅट तुम्हाला 5 टप्पे सांगतो फक्त. आय विल हँड ओव्हर टू मृदुला. ते प्राणायामध्ये 5 टप्पे असतात. पहिलं शुद्धीकरण, आता आपण केलं ते क्लिन्सिंग प्रोसेस. मग ते हवेने करायचं, पाण्याने करायचं, वस्त्राने करायचं. धूळ पडली की आपण पहिल्यांदा काय करतो, कुंकरीने एवढं पाणी शिंपडतो आणि मग पडक्याने पुसून घेतो. तेच चालतं इथे पण.
कपालभाती हवेच्या साहाय्याने केलेली शुद्धी आहे नाकपुड्यांची. त्यानंतर जलनिधी सांगितलेली आहे, ती आता आपल्याला काही करायची नाही, पण शुद्धीकरण ही पहिली स्टेज आहे. क्लिन्सिंग ऑफ द इन्स्ट्रुमेंट. काय इन्स्ट्रुमेंट आहे? नागपुड्याचे फुफ्फुस. हे शुद्ध करायचं. त्यातलं मेन शुद्धकरण कुठे होतं? नागपुड्यांच्या मध्ये होतं. सो क्लिन्सिंग म्हणजे शुद्धीकरण हा पहिला टप्पा आहे. दुसरा नियमन, नॉर्मलायझिंग. व्हॉट इज नॉर्मलायझिंग ऑफ द ब्रेथ? 12 ते 15 श्वास. आय डोंट नो व्हॉट इज माय रेस्पिरेटरी रेट. तिसरा काय आहे? नियंत्रण, कंट्रोल. कंट्रोल कशावरती? घेण्यावरती, सोडण्यावरती. घेण्यावरती कमी, सोडण्यावरती जास्ती. हे आता मी सांगून ठेवतो, फक्त लक्षात ठेवा ते कसं ते आपल्याला नंतर कळणार आहे. चौथी स्टेज कुठली आहे? संतुलन, बॅलन्स. कशाचा बॅलन्स? बऱ्याच गोष्टींचा बॅलन्स. आणि पाचवी सजगता, अवेअरनेस. आता पाचवा भाग म्हणजे शेवटचा नाही आहे. पाचवा भाग पहिल्यापासून सगळीकडे आहे. सजगता म्हणजे काय? अवेअरनेस, व्हॉट आय एम डुईंग. सजग राहणं म्हणजे काय? तर जाणीव. जाणीवपूर्वक कुठली क्रिया करायची. जाणीव म्हणजे काय? कॅन यू डिफाईन जाणीव? सांगता येईल ना जाणीव म्हणजे काय? वामनराव पहिनी छान त्याचं एक जाणीव म्हणजे काय? की मी पाया घातल्यानंतर चप्पल आहे माझी की नाही हे कळतं, त्याला जाणीव असं म्हणतात. किती सुंदर सांगितलं बघा. ब्युटिफुल एक्सप्लेनेशन ऑफ जाणीव. काय याच्यापेक्षा काय सांगू शकत नाही तुम्ही. मी पाय घातलं की कळते माझी चप्पल आहे की नाही, इतकी जाणीव आपली सेटल असते. पण आपण ते अत्यंत ओबडधोबड पद्धतीने वापरतो. तुम्हाला माझी कसली जाणीवच नाहीये हा शब्द किती वेळा आपण ऐकला एकमेकांच्याबद्दल बोलताना. म्हणजे काय की तुमचं लक्ष नाहीये थोडक्यात. म्हणून सारखं विचारायला लागतं, ऐकलं का, ऐकलं का. आपल्याला काही रिस्पॉन्सच नसतो द्यायला, स्कोपच नाही, हो म्हणायचं असतं. गंमत सोडून द्या. तरी पण जाणीवपूर्वक म्हणजे काय? श्वसन मार्ग शुद्धी करताना जाणीव पाहिजे. कसली जाणीव? स्ट्रोक मिळतोय का? हवा जोरात बाहेर पडते का? हालचाल होते का? ही जाणीव. दिस इज बॉडी अवेअरनेस. मग ब्रेथ अवेअरनेस कसा असतो? श्वास सोडून दिला नाही, मधला कालावधी त्याची जाणीव ठेवायची. दॅट इज अवेअरनेस. म्हणजे शुद्धीकरणात अवेअरनेस आहे. पुढची प्रक्रिया जी आहे ती म्हणजे नियमन, नॉर्मलायझिंग. नॉर्मल करण्यासाठी काय करायचं ती प्रक्रिया आता मुदले तुम्हाला सांगतील. हरिओम. मी इथे थांबतो. पुढचीच तो त्यांच्याकडे. हरिओम. धन्यवाद गुरुजी. मस्कर गुरुजी आमच्या संपूर्ण घंटाळी मित्र मंडळाचे योग विभागाचे प्रमुख आहेत आणि जेवढे काही घंटाळी मित्र मंडळातर्फे योगाचे वेगवेगळ्या प्रकारचे वर्ग चालतात सगळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालतात. त्यांनी सुरुवात केल्यामुळे मला त्यांचा परिचय करून द्यायला मिळाला नाही आणि आज 50 वर्ष ते आम्हाला वेगळा करावं असं वाटतं ना. म्हणजे खूप मोठं काम आहे हे आणि अण्णांच्या पश्चात संस्था तशीच पुढे नेणं हे अजून महत्वाचं आहे. तर गुरुजींनी खूप छान आपल्या या प्राणायाम शिबिराची सुरुवात आणि त्यामध्ये श्वासाचं जे महत्व आहे त्याबद्दल माहिती आपल्याला दिली आहे आणि त्यातला पहिला जो टप्पा त्यांनी 5 टप्पे सांगितले आपल्याला प्राणायामाचे, त्यातला पहिला शुद्धीकरण सुद्धा त्यांनी आपल्याकडनं करून घेतलं कपालभातीत. आवाज जास्त हे होतोय, उठतोय. हरिओम. हरिओम. तर थोडंसं एक स्टेप आपण पुढे जाऊया. गुरुजींनी श्वसनाची प्रक्रिया पण आपल्याला सांगितली. प्राणायाम आपल्याला करायचा आहे. प्राणायाम म्हणजे प्राणाचा आयाम, म्हणजे त्याचा विस्तार करणं, एक्सपान्शन. म्हणजे ती प्राणशक्ती चांगल्या पद्धतीने शरीरात आपल्याला ती कशी वापरता येईल, वापर करता येईल, त्यासाठी वेगवेगळे टेक्निक्स ते प्रकार नंतर शिकणार आहोत. पण त्याची जी महत्वाचे टप्पे असतात, पूर्वतयारी, ती आपण आधी शिकतो आहोत आणि ती जास्त महत्वाची आहे. जी आपण आता सुरुवात झाली, शुद्धीकरण झालं, आता पुढचा नियमनाचा टप्पा असतो. तर गुरुजींनी एक सांगितलं की श्वसनाची प्रक्रिया कशी होते बघा. आपण नाकातनं हवा घेतो म्हणजे श्वास घेतो, तर तो श्वासनलिकेमार्फत फुफ्फुसांमध्ये जातो. फुफ्फुसांचा आकार आपल्या साधारण एक उभ्या फुग्यासारखा म्हणा किंवा पेटच्या सारखा थोडासा असा असतो थोडाफार. आणि ही फुफ्फुस आपले सगळे वायुकोशांनी भरलेले असतात. लाखोंच्या संख्येने वायुकोश त्याच्यामध्ये असतात. वायुकोश म्हणजे हवेच्या सूक्ष्म पिशव्या असतात किंवा त्याला एअर सॅक्स म्हणतात किंवा एल्व्हिओलाइज म्हणतात. खरं श्वसनाची पहिला टप्पा तिथे होत असतो. आणि हे होतं म्हणजे काय होतं मग तिथे नक्की, तर त्याच्यावर असंख्य बारीक बारीक रक्तवाहिन्या असतात, केशवाहिन्या त्यांना म्हणतात, कॅपिलरीज. आणि त्यांचे भिंती खूप पातळ असतात. म्हणून आपण जी हवा घेतो
त्याच्यातला ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजनेटेड जो शब्द गुरुजींनी वापरला, तर तो ऑक्सिजन त्या वायुकोशांच्या ठिकाणी त्याची अदलाबदल एक्सचेंज ऑफ गॅसेस होतं. म्हणजे काय, तो ऑक्सिजन त्या वायुकोशांच्या केशवाहिन्यांमधनं घेतला जातो आणि तेच वायुकोश शरीरभरातनं जो नको असलेला बाहेर फेकणारा जो कार्बन डायऑक्साईड किंवा इतर काही अनवॉन्टेड गॅसेस असतात ते त्यांनी सोबत आणलेले असतात, ते तिथे तो पुन्हा फुफ्फुसामध्ये परत सोडतो आणि ते आपण उच्छ्वासावाटे बाहेर सोडतो. अशी ही श्वसनाची प्रक्रिया असते. तर इथे वायुकोशांचा रोल खूप महत्त्वाचा असतो. खरं म्हणजे याच्याही पुढे जाऊन दुसऱ्या टप्प्यावर श्वसन असतं, पण आपण त्याच्यात जाणार नाही आहोत. फक्त माहितीपुरतं की इथून ते श्वसन शुद्ध झालेलं जे ऑक्सिजनेटेड ब्लड ते आपल्या पेशींपर्यंत पोहोचवायचं असतं आणि पेशींच्या टप्प्यावर पुन्हा श्वसनाचा दुसरा टप्पा होत असतो. तर इथे वायुकोश जे आहेत असंख्य लाखो, परंतु ते आपण वापरतच नाही. जितक्या सरांनी सांगितलं डिस्यूज ॲट्रोपी, तर ते जास्तीत जास्त वापरात आणणं याच्यासाठी आपण काय करू शकतो, तर ते आपण फक्त आज बघणार आहोत किंवा शिकणार आहोत. की फुफ्फुसांच्या जर आपण 3 भागात विभागणी केली, खालचा भाग जो बेसल त्याला म्हणतो, नंतर मधला भाग आणि वरचा टोकाचे किंवा अपायकल, असे 3 भागात केलं आणि त्या पद्धतीने जर आपण ट्रेनिंग दिलं श्वसनाच्या प्रक्रियेने, आधी खालच्या भागातले वायुकोश जास्तीत जास्त उघडले जावे आणि ते वापरात यावे या दृष्टीने, नंतर मधला भाग आणि मग वरचा भाग. एरवी काय होतं की आपण जनरल जे श्वसन आपलं सुरू असतं म्हणजे आपलं नकळत होत असतं. आपण काय त्या अवेअरनेसबद्दल गुरुजींनी खूप छान सांगितलं. आपण काय अवेअर नसतो, ते आलंय जन्माला आलोय तेव्हापासून सुरू आहे आणि मृत्यू होईल त्या क्षणी संपणार आहे. पण जेव्हा आपण जाणीवपूर्वक काही त्याच्याकडे बघायला जातो, प्राणायाम करायला जातो, तेव्हा तो अवेअरनेस वाढतो आणि तेव्हा मग आपल्याला जाणवतं की मी श्वास घेत आहे, नक्की काय घडतंय वगैरे वगैरे. ह्या सगळ्या प्रक्रिया आपल्याला बघायच्या असतात. त्यामुळे हे जे वायुकोशांच्या लेवलवर आपल्याला ते वायुकोश जास्तीत जास्त उघडायचे आहेत, त्यासाठी जाणीवपूर्वक काही कृती आपण करणार आहोत. एरवी ते सहज सुरू असतं, पण काही प्रमाणात हे श्वसन आपल्याला नियंत्रणात आणता येऊ शकतं या काही प्रकारांनी आणि पद्धतींनी. आणि मग आपली श्वसन क्षमता आपल्याला वाढवता येऊ शकते. आणि मग श्वसन क्षमता वाढली की तुमचं मग आरोग्य, मग पुढचा जो खरा प्राणायामाचे पुढचे प्रकार आहेत ते तुम्हाला चांगले जमणार आहेत आणि त्याचा फायदा सुद्धा चांगला होणार असतो. मग आता आपण त्याच्यातले 3 टप्पे त्याचे केले गेलेले आहेत. खालच्या भागासाठी जो आहे त्याला म्हणतात उदर श्वसन किंवा ॲब्डॉमिनल ब्रिदिंग. तर ॲब्डॉमिनल ब्रिदिंग म्हणजे काय, पोटाने आपण कधीच श्वसन करत नाही. आपला छातीचा भाग आणि पोटाचा भाग हे ज्या 2 पोकळ आहेत त्यामध्ये गुरुजी सांगितलं की तिथे श्वासपटल असतो, त्याला डायफ्राम असं म्हणतात. एक स्नायूचा पडदा आहे आणि त्याच्याने दोन्ही भाग सेपरेट झालेले असतात. तर जेव्हा आपण श्वास भरून घेतो तेव्हा तो श्वासपट्टल खाली जातो तेव्हा आपोआप थोडंफार गुरुजींनी सांगितलंच आहे, पण तोच प्रकार शिकतो आहोत म्हणून मी जास्त डिटेल सांगते की तो श्वासपट्टल जेव्हा श्वास भरून घेतो तेव्हा खाली दाबला जातो. तो खाली दाबला झाला की उदर पोकळीतले अवयव बाहेर येतात. हे जाणीवपूर्वक झालं पाहिजे. एरवी आता तुम्ही कराल तेव्हा लक्षात येईल किंवा बऱ्याच जणांना गुरुजींनी म्हटलं तेव्हा कळलं की आपण श्वास घेतो तेव्हा पोट बाहेर येत नाहीये. हे तुमच्या, म्हणून मी म्हटलं अवेअरनेसने आपण श्वासाची प्रक्रिया करत नसतो, हे व्हायला पाहिजे. इवन आपण जर लहान मुलांच्या बाबतीत ऑब्झर्वेशन आपण करतो, कधी कधी ते पाठीवर पडलेलं असतं बघा, त्याचं श्वसन सुरू असताना नेहमी पोट बाहेर येतो प्रत्येक श्वासाबरोबर. आणि आपलं बघा बरं, तुम्ही ऑब्झर्व करून डोळे मिटून, आत्ता नको घरी जाऊन, की होतं का. ते झालं पाहिजे. हां, आपल्याला पुन्हा त्या ओरिजिनकडे जायचं, ज्याची गरज आहे ते करायचं आहे. एक तो उदर श्वसनाचा भाग आपण करणार आहोत, ज्यामध्ये आपल्या फुफ्फुसांचे खालच्या बाजूचे सगळे वायुकोश जास्तीत जास्त त्यांना आपण जागा निर्माण करून देणार आहोत, पोकळी जास्त मोठी करून, आणि ते उघडणार आहेत आणि वापरात येणार आहेत. त्यानंतर उर श्वसनामध्ये मधला छातीचा जो भाग आहे तो एक्सपांड केला जाईल आणि छातीच्या सगळ्या बाजूचे जे वायुकोश आहेत ते सगळेच्या सगळे वापरात येतील. अशा पद्धतीने आपण त्याला उर श्वसन किंवा चेस्ट ब्रिदिंग किंवा थोरॅसिक ब्रिदिंग असं म्हणतात. आणि तिसरा जो भाग आहे, आपले जे थोडेसे निमुळते असतात फुफ्फुसावरच्या बाजूनी, तो तर फार कमी वापरात येतो. तर त्याच्यासाठी आपल्याला पटकन न समजणारी अशी ती गोष्ट असते, वरच्या बाजूचे कसे तुम्ही फोगवणार आहे. तर थोडीशी समजण्यापुरतं, दिसण्यापुरती थोडीशी खांद्यांची हालचाल आधी करावी लागते, पण ती एक्सटर्नल असते. एकदा कळायला लागल्यावर आपल्याला ते आपोआप कळतं. हा जो क्लॅव्हिक्युलर रिजन असतो आपल्या गळ्याच्या खोबणीच्या बाजूचा, तो खास करून आपल्याला तिथे एक्सपांड करायचा असतो. ते तिन्ही प्रकार आपण आता बघणार आहोत, आधी समजून घेणार आहोत आणि नंतर आपल्याला त्याची प्रॅक्टिससुद्धा करायची आहे. आणि ही अतिशय महत्त्वाची पूर्वतयारी आहे प्राणायामाची, कारण ह्या पद्धतीने आपण आपली फुफ्फुस किंवा वायुकोश जास्तीत जास्त एक्सपोज करून उघडून किंवा त्यांना कार्यान्वित करणार आहोत. जास्तीत जास्त ऑक्सिजनेटेड ब्लड आपल्या शरीराला मिळणार आहे, आपली श्वसन क्षमता सुधारणार आहे आणि मग त्याच्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टी आपोआपच चांगल्या होणार आहेत.
तर पहिलं जे आहे उदर श्वसन, त्याच्याबरोबर एक मुद्रांबद्दल जसं गुरुजी म्हणाले की हे प्रकार करताना त्याला मुद्रांची जोड दिली जाते, मुद्रा हस्तमुद्रांची जोड दिली जाते. तर पहिलं जे असतं उदर श्वसन, ह्या तिन्ही प्रकारांना विभागीय श्वसन असं म्हटलं जातं, सेक्शनल ब्रिदिंग, कारण आपण फुफ्फुसांचे विभाग सेक्शनमध्ये वापर करतोय म्हणून त्याला सेक्शनल ब्रिदिंग म्हणतात. तर जेव्हा उदर श्वसन केलं जातं तेव्हा असे फक्त अंगठा आणि तर्जनी जोडले जातात आणि नंतर तुम्ही करा, फक्त बघून घ्या आधी. त्याला म्हणतात चिन्ह मुद्रा. आणि तो जो हात आहे तो गुडघ्यावर ठेवताना असा ठेवायचा आहे, तळवा आतल्या बाजूने. तर त्याला म्हणायचं असतं चिन्ह मुद्रा. ही आपण उदर श्वसनाच्या वेळी करणार आहोत. त्यानंतर उर श्वसनाच्या वेळी करणार आहोत चिन्मयी मुद्रा. असेच अंगठा तर्जनी जोडलेले असतात, 3 बोटं सुद्धा आतमध्ये दुमडून घेतलेले आहेत. पुन्हा हात आपला तळवा खालच्या बाजूनेच आहे गुडघ्यावर. याला म्हणायचं चिन्मयी मुद्रा. आणि तिसरं स्कंद श्वसनच्या वेळेला आपण करणार आहोत आदी मुद्रा. तर हे जे आपले हे होतं ते अंगठा आता पुन्हा आतमध्ये घालून घेतलेला आहे आणि हात पुन्हा असेच ठेवलेले आहेत. चौथी मी सांगते पण आज आपण करणार नाही आहोत, की संपूर्ण योगिक श्वसनाच्या वेळेला ते आपण करतो त्याला ब्रह्ममुद्रा असं म्हणतात. ती आपण नंतर जेव्हा करू तेव्हा बघणार आहोत. तर आता एक एक भाग आपल्याला गणेश दादा करून दाखवतील. फक्त तुम्ही ऑब्झर्वेशन नीट करा की कसा कसा एक एक भाग एक्सपांड होतोय, तो आपल्याला जाणीवपूर्वक करायचा आहे. तेव्हा तुम्हाला कोणी सांगणार नाही, तुम्हाला आतून फील झालं पाहिजे. हा अवेअरनेस आहे की माझा खालचा भाग वापरला जातोय, माझा छातीचा मधला भाग वापरला जातोय, माझा छातीचा वरचा भाग, छातीचा म्हणजे फुफ्फुसांचा, आणि फुफ्फुस सगळ्या बाजूनी वापरली गेली पाहिजेत, उघडली गेली पाहिजेत. एक फुगा जेव्हा आपण फुगवायचा म्हणतो तो सगळ्या बाजूनी फुगला गेला पाहिजे, हवा पूर्ण भरली गेली पाहिजे, सगळी क्षमता वापरली गेली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला ते करायचं आहे. तर सगळ्यात आधी उदर श्वसन ते करतील. उदर श्वसन, कुठल्याही श्वसनाची सुरुवात करताना आधी श्वास बाहेर सोडणं, एक्झलेशन, हे जास्त महत्वाचं असतं. कारण पहिल्यांदा श्वास बाहेर सोडून फुफ्फुस रिकामे केल्याशिवाय पुढची हवा चांगली येणार नाही. गुरुजींनी सांगितलं आपल्याला की श्वसनाच्या प्रक्रियेत काय होतं, आपण समजा 500 ml आतमध्ये घेतली तर बाहेर निघताना फक्त 350 निघते, म्हणजे थोडीशी उरलेली असते. ती गरज नाहीये पण ती श्वसनाच्या प्रक्रियेत ती राहून जाते. म्हणूनच आपल्याला एक्झलेशन हे नेहमी लांबवायचं असतं आणि म्हणून हे सगळे जाणीवपूर्वक केलेले प्रकार आपल्याला त्यासाठी सुद्धा उपयोगी पडणार असतात. तर आधी संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. सोडून देताना पुन्हा मुद्रा तर घेतलेलीच आहे, चिन्ह मुद्रा आहे. श्वास सोडून देताना उदराचा जो भाग आहे तो पूर्ण आतमध्ये गेलेला आहे. पाहिजे तर हात ठेवून ते दाखवतील तुम्हाला. उदर श्वसनाच्या वेळेला प्रत्येक वेळेला हात ठेवून दाखवतील. श्वास सोडलेला आहे, उदर पूर्ण आतमध्ये गेलेला आहे. श्वास भरून घेताना पोटाचा भाग बाहेर आलेला आहे, फक्त पोटाचा भाग बाहेर आलेला आहे, भरपूर बाहेर आलेला आहे. श्वास भरलेला आहे. आता खालचे वायुकोश फक्त वापरले जातात. फुफ्फुसाचा खालचा भाग बघा. एक क्षण थांबायचं, आता पुन्हा सोडून द्यायचं. पुन्हा पोट हळूहळू आतमध्ये जाते. पुन्हा एक आवर्तन करून दाखवतील. भरपूर श्वास भरून घ्यायचा, पोट बाहेर आलेलं आहे. थोडंसं थांबायचं, हे थांबणं खूप गरजेचं आहे, होल्डिंग. नंतर सावकाश श्वास बाहेर सोडायचा, तेव्हा पोट आतमध्ये जाईल. हे आपल्याला आपलं कळलं पाहिजे की माझं पोट बाहेर येतंय, माझं पोट आत जातंय. ते पोट बाहेर येईल तेवढा श्वासपटल खाली गेलेला असेल तेव्हाच ते बाहेर येईल आणि तेवढी खाली जागा निर्माण. हे समजून घेतलं ना तर तुम्ही करायला जाल तेव्हा तुम्ही बरोबर व्यवस्थित कराल. त्यासाठी हे बारकावे एवढे सांगितलं जात आहे. हे झालं उदरश्वसन. उदरश्वसन करताना त्याला अकाराची जोड द्यायची असते. आता अकार, उकार, मकार ह्याचं पुन्हा कंपनांचं वेगळं महत्त्व आहे की अकार जर केला आपण उदरश्वसनाच्या वेळी तर जी कंपनं, अकाराची कंपनं नेहमी उदराच्या पोकळीतून उत्पन्न होतात. त्यामुळे त्या भागातल्या अवयवांना तर त्याचा चांगला फायदा होतोच. कंपनांमुळे मसाज मिळते, त्यांचं कार्य चांगलं होतं आणि प्रत्येक कंपनं जे असतात ते थेट आपल्या मेंदूतल्या केंद्रांवर सुद्धा त्यांचा फायदा होत असतो. उदर श्वसनाबरोबर अकाराचा एक उच्चार करू ते दाखवतील, म्हणजे आपण नंतर करू तेव्हा आपल्याला सलग करता येईल. उदर श्वसन, संपूर्ण श्वास सोडून द्यायचा, भरपूर श्वास भरून घ्यायचा, पोटापर्यंत, पोट बाहेर आलेलं आहे. थोडंसं थांबायचं, आपलं आपण ती जाणीव ठेवायची. आता सावकाश श्वास बाहेर सोडायचा ना. फक्त अचा उच्चार आहे. इथे ओंकार वगैरे वगैरे काही नाही. प्युअरली. नंतर दुसरा जो प्रकार आहे तो उर श्वसन किंवा थोरॅसिक ब्रिदिंग. आता फक्त फुफ्फुसाचा मधला भाग वापरायचा आहे, चिन्मयी मुद्रा. तर पुन्हा श्वास सोडून देताना
फुफ्फुसांचा मधला भाग बघा, ते सगळ्या बाजूनी कसा एक्सपांड करतायत. वाटलंच तर हात ठेवून दाखवा, दिसतंय ना. तर चेस्ट पूर्ण मधल्या भागातली आता इथे वापरली जाते. थोडस थांबायचं आणि संपूर्ण श्वास बाहेर सोडून द्यायचा. सुरुवात करताना श्वास बाहेर सोडलेला, नंतर भरून घेताना पूर्ण चेस्ट एक्सपांड केलेली. आणि सोडताना पुन्हा हळूहळू छाती खाली जाईल. जसं पोटाच्या बाबतीत तसंच ही चेस्ट सुद्धा सगळ्या बाजूंनी, चारही बाजूंनी एक्सपांड झाली पाहिजे 360. आणि पूर्ण पुन्हा श्वास सोडू. तेव्हा ती जेवढी जास्त रिकामी केली जाईल ना, म्हणून सोडणं खूप जास्त महत्वाचं आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये. कोणत्या पण श्वासनाच्या प्रक्रियेमध्ये जेवढं जास्त म्हणजे लांबवू आपण श्वास सोडण्याचा कालावधी, तेवढे फुफ्फुस जास्त रिकामे होतील, तेवढे पुढच्या वेळेला हवा जास्त भरली जाईल. आणि त्याला आपण जोडणार आहोत उकाराची. तर आधी संपूर्ण श्वास सोडून द्यायचा, मला 1 पूर्ण मिनिट श्वसन, विचारायचं. श्वास भरून घ्यायचा. छाती पूर्णपणे एक्सपांड झालेली आहे, फुगलेली आहे सगळ्या बाजूंनी. थोडस थांबायचं. आता श्वास सोडताना ऊचा उच्चार, कारण ऊचं जे उच्चार आहे तो आपल्या छातीच्या भागात निर्माण होतो. त्याची स्पंदनं तिथनं निर्माण होतो, त्यामुळे त्याचा बरोबर त्या ठिकाणी चांगला इम्पॅक्ट होत असतो. तिसरा जो आहे तो स्कंद श्वसन, शोल्डर ब्रिदिंग, क्लॅव्हिक्युलर ब्रिदिंग. आता याच्यासाठी मुद्रा, आदी मुद्रा हातात मध्ये आणि ते तसेच खाली ठेवलेले आहेत. आता संपूर्ण श्वास सोडून देताना आत काय घडतंय ते दाखवता येत नाही, म्हणून शोल्डर्स थोडेसे सुरुवातीला खाली गेलेले आपल्याला दिसतील. आता हळूहळू श्वास भरून घेताना वरचा भाग फक्त फुगवायचा. त्यासाठी किंचित शोल्डर्स थोडेसे पुढच्या बाजूने वर उचलल्यासारखं तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून ते करतायत की थोडेसे खांदे वर उचलले गेले की हा भाग आपला एक्सपांड होतो, क्लॅव्हिक्युलर रिजन. म्हणजे वरचे जे अपायकल हे आहेत एल्व्हिओलाइज ते ओपन होतात. थोडंसं थांबायचं. श्वास सोडून देताना पुन्हा समजण्यासाठी म्हणून थोडेसे शोल्डर्स मागच्या बाजूने किंचित हळूच खालती येतील. ही हालचाल अपेक्षित नाहीये, ही तुम्हाला समजण्यासाठी म्हणून आहे. या हालचालीचं महत्व नाही आपल्याला, इथे कळावं म्हणून हे आहे. आता हे झाले शोल्डर ब्रिदिंग. यामुळे काय होणार आहे, जे वरचे एरवी अजिबात जास्त वापरले जात नाही तेही आपले वायुकोश खुले होणार आहेत, वापरले जाणार आहेत. आणि याला आपण जोड देणार आहोत मकाराची. हा जो उच्चार आहे हा आपला कंठापासून वरच्या भागात त्याची निर्मिती आणि त्याचा इम्पॅक्ट पण तिथेच आहे. आपण करून बघूया. आधी संपूर्ण श्वास खोडून द्यायचा. खांदे पूर्ण खाली गेलेले आहेत. आता खोलवर भरपूर श्वास भरून घ्यायचा आणि खांदे थोडेसे वर उचलले गेले आहेत. मूळ हा भाग जो आहे क्लॅव्हिक्युलर रिजन तो पूर्णपणे एक्सपांड झालेला आहे. फक्त आकार, फक्त उकार आणि फक्त मकार. आणि ह्या एवढ्या प्रोसेसशी जर तुम्ही पूर्ण एकरूप होऊन केलं तर काय अनुभव येईल ते तुमचं तुम्हीच म्हणजे ऑब्झर्व करा. खूप शांतता मिळते. हा म्हणजे अल्टिमेट. आणि आतमध्ये काय घडतंय ते तर आपण आता समजूनच घेतलं की खूप चांगल्या पद्धतीने आपली श्वसन संस्था तयार होते आहे. तर आपण सर्वजण करून बघूया. आपण एक मुद्रा आपण जास्त वेळ आज दिला नाही, कारण की ही जी एक हस्त हे मुद्रांचं एक वेगळं महत्व आहे, मुद्रांचं वेगळं सायन्स आहे, जेव्हा गुरुजी नंतर सांगणार आहेत. आपण आता एवढं फक्त बघून घेऊ आणि करूया. तर याच्यानंतर आता आपण काय केलं, सेक्शन मध्ये वापर केला फुफ्फुसांचा. खरं म्हणजे एरवी काय आपण श्वसनामध्ये काही सेक्शन मध्ये करत बसणार नाहीये, हे फक्त ट्रेनिंग देण्यासाठी आपल्या फुफ्फुसांना आहे. एरवी जेव्हा पूर्ण श्वसन आपण करतो त्याला म्हणतात संपूर्ण योगिक श्वसन किंवा फुलर योगिक ब्रिदिंग. खरं म्हणजे तसं ब्रिदिंग होणं अपेक्षित आहे. त्यात काय अपेक्षित आहे, तिन्ही गोष्टी एका वेळेला झाल्या पाहिजे. म्हणजे श्वास भरून घेताना पोट बाहेर येईल, छाती तुमची फुलेल, एक्सपांड होईल, प्रसरण पावेल आणि त्याच वेळेला वरचा भाग सुद्धा पूर्णपणे खुला होईल. म्हणजे फुफ्फुस सगळ्या बाजूंनी उघडली गेली पाहिजे, सगळ्या बाजूंनी असा इन्फ्लेट झालाय, जणू काही फुगा फुगलाय. हे एकत्र सगळं करायचं असतं. तर ते सुद्धा कसं करायचं आपण आधी बघून घेऊ आणि एकदा ते करून दाखवतील तुम्हाला 1-2 आवर्तन. तिसरं, उच्चार या वेळेला कसा करायचा असतो,
तर श्वास सोडताना एका एका टप्प्याने सोडणार आहोत. पहिले पोटातनं मग पोट खाली जाईल, दुसरा थोडासा भाग असतो तो छातीतला आणि तिसरा भाग असतो तो वरचा भाग रिकामा करतो आपण. तर त्या त्या टप्प्याने उदरातनं जेव्हा जोपर्यंत श्वास बाहेर सुटत असतो तोपर्यंत अचा उच्चार, मग छातीच्या वेळेला उचा आणि नंतर मग मचा उच्चार. हे सवयीने येईल तुम्हाला, पहिल्या दिवशी भलाही थोडासा वेळ लागेल. तर आधी करून बघूया आपण. आता इथे मुद्रा बदलली, आता ही आहे ब्रह्ममुद्रा. आता इथे तर ही जी हाताची अवस्था आहे, तर हा जो करंगळीचा टोकाचा भाग असतो तो आपल्या नाभीच्या बाजूला ठेवायचा दोन्ही हातांचा, आणि बोटांचे हे आपले पेर असतात, हे पेर एकमेकांना जोडले गेले पाहिजेत. गणेश दादा दाखवतातच आहेत, पण नसेल दिसत तर हे पेर एकमेकांना जोडले गेले पाहिजेत. आणि करंगळीचा जो भाग आहे तो आपल्या नाभीच्या बाजूला ठेवायचा आहे. ही झाली स्थिती. व्यवस्थित आपण बसणं तर नेहमी सरळच हवं, म्हणजे मग पाठकणा तुमचा त्याचे नैसर्गिक बाक मेंटेन झाले पाहिजे, नॅचरल कर्व्ज. तसं असलं तरच आपली श्वसन संस्था जशी हवी आहे नैसर्गिक स्थितीमध्ये ती सरळ राहते. गुरुजी त्याचं बोलले होते की असं बसलं तर तुमचं कुठेतरी श्वासनलिका दाबली जाईल, तसं तर नकोच आहे. आणि प्लस ही झाली स्थिती. तर आता संपूर्ण योगिक श्वसन. आधी संपूर्ण श्वास सोडून द्यायचा, तसंच उदर उदर स्कंध तिघांचा वापर इथे केलेला आहे, पूर्ण रिकामं केलेलं आहे तिन्ही भाग. आता संपूर्ण श्वास भरून घेताना आधी उदर त्याचा भाग बाहेर येईल, लगेच छातीचा येईल आणि नंतर वरचा भाग बाहेर, तिन्ही एका वेळेला. आणि पूर्ण हे झालेल्या स्थितीमध्ये थोडंसं थांबायचं, आपण ते सगळं अनुभवायचं. आणि आता पुन्हा श्वास बाहेर सोडताना आधी पोटाचा भाग आत जाईल, मग टप्प्याटप्प्याने छातीचा आणि मग नंतर स्कंद. आता काय हे प्रत्येकाचं प्रमाण तुमच्या श्वसन क्षमतेप्रमाणे असेल, त्यामुळे कुठेही आपली क्षमता पहिल्या दिवशी तर अजिबात ओलांडायची नाही. हळूहळू सवयीने ह्या गोष्टी जमतात. आणि आता याला आपण उच्चाराची जोड देऊन बघूया. आधी संपूर्ण श्वास सोडून द्यायचा, संपूर्ण योदिक ब्रिदिक करता येते. भरपूर श्वास भरून घेताना पोट बाहेर आलेलं आहे, छाती फुगलेली आहे, शोल्डर्स पूर्ण एक्सपांड झालेले आहेत. आता उच्चारासह अजून एक उच्चारासह संपूर्ण श्वास भरून घ्यायचा, पोट फुगलंय, छाती आणि शोल्डर्स. छान ती स्थिती आपल्या बंद डोळ्यांनीच करायची, ही सगळी कृती अनुभवायची चांगली. रिलॅक्स. एवढं केल्यानंतर इतका शांततेचा अनुभव येतो आपल्याला की मग तुम्ही म्हणाल की अरे पुढे प्राणायाम सुद्धा करायची गरज उरणार नाही इतकं. पण हे ट्रेनिंग आहे, ही पूर्वतयारी आहे, हे महत्वाचं आहे. तर आपण आता करून देऊ. तर आपण सगळेजण आज नुसतं एक एकदा करून देऊ, दोन दोन. हा चालेल. तर आज आपण डोळे उघडे ठेवूया, कारण आपल्याला नीट बघायचंय, चूक होता कामा नये, वेळ लागला तर चालणार आहे. हा आधी आपण करणार आहोत उदर श्वसन, ऍब्डॉमिनल ब्रीदिंग. हातांची चीन मुद्रा असे गुडघ्यांवर ठेवून दिलेले. आता संपूर्ण श्वास सोडून द्यायचा, तेव्हा पोट आतमध्ये. तुम्हाला गरज वाटत असेल तर उजवा हात पोटावर ठेवायला हरकत नाही, पोट आत गेलाय का बघायला. नंतर भरपूर श्वास भरून घ्यायचा उदरापर्यंत आणि पोट पूर्ण बाहेर आलेलं आहे, हाताने बघा. थोडंसं थांबायचं तिथे. संपूर्ण श्वास सोडून देताना पोट सुद्धा आतमध्ये गेलेलं आपल्याला आपलं कळलं पाहिजे. आता दुसरं आवर्तन पुन्हा भरपूर श्वास भरून घ्यायचा, छानपैकी बाहेर आलेलं आहे, खालची बाजू आपल्याला कळतंय, फुफ्फुस पूर्ण एक्सपांड झाले. श्वास सोडताना छान. नंतर उरश्वसन आपण करूया, थोरासिक ब्रीदिंग. त्यासाठी मुद्रा चिन्मयी मुद्रा आता आहे. तिन्ही बोट पण अशा बाजूला करायचे आणि हात गुडघ्यांवर. आपली बैठक पाठकणा सरळ, शोल्डर्स ढिले. आता भरपूर पहिले संपूर्ण श्वास सोडून द्यायचा, छाती पूर्ण खाली गेलेली राहील.
पूर्ण आकुंचन छातीचं. आता श्वास भरून घेताना चेस्ट पूर्ण एक्सपांड झाली आहे सर्व बाजूंनी. आपल्याला जाणवलं पाहिजे, कळलं पाहिजे, छातीचा भाग पूर्ण प्रसरण पावलाय पाहिजे. तर हात ठेवून बघा. किंचित थांबायचं आणि सावकाश श्वास बाहेर सोडताना हळूहळू छाती खाली जाईल. पुन्हा एक आवर्तन करूया. भरपूर श्वास भरून घ्यायचा. उर्वर श्वसन. चेस्ट छानपैकी एक्सपांड झालेली आहे. थोडंसं थांबायचं आणि श्वास सोडताना उकार. जेवढं लांबवता येईल तेवढं लांबवायचा प्रयत्न. छान. तिसरं शोल्डर ब्रिदिंग, स्कंद श्वसन. संपूर्ण त्याच्या आधी मुद्रा तुमची करेक्ट करून घ्या. हे आतमध्ये सगळं असं आणि गुडघ्यांवर आधी मुद्रा. नंतर संपूर्ण श्वास सोडून देताना खांदे आता आपल्याला बाहेरून सध्या कळण्यापुरतं पूर्ण खाली दिले सोडलेले आहेत खांदे. म्हणजे हा भाग पूर्ण सैल सोडलेला आहे, म्हणजे तो रिकामा झालेला आहे. आता श्वास भरून घेताना फक्त वरचा खांद्यांच्या बाजूचे जे वरचे पायकल हे आहेत अल्व्हेओलाइज ते वापरले जातात. फुफ्फुसांचा वरचा भाग वापरला जातो, एक्सपांड होतोय ही कल्पना. थोडेसे खांदे वर उचलल्यासारखे, म्हणजे तो फील येईल तुम्हाला सध्या सवयीपुरता. थोडं थांबायचं आणि श्वास सोडताना हळूहळू खांदे किंचित मागच्या बाजूने खाली न्यायचे, म्हणजे हळूहळू ते रिकामं होतं हे आपल्याला कळलं पाहिजे. पुन्हा एक आवर्तन. भरपूर श्वास भरून घ्यायचा. स्कंद श्वसन. थोडंसं थांबायचं, बघून घ्यायचं छानपैकी आपण केलंय आणि मकार. काही क्षण डोळे मिटून अनुभव घ्या. यानंतर संपूर्ण योगिक श्वसनाचे 2 आवर्तन आपण करूया. आता मात्र आपण पहिला आवर्तन उच्चाराशिवाय करूया. नीट समजून घेऊया आणि मग नेक्स्ट टाइम उच्चाराची जोड देऊन करूया. वाटल्यास डोळे उघडे ठेवा. नीट बघायचं आहे. मुद्रा केलेली आहे, ब्रह्ममुद्रा. हातांची व्यवस्थित करंगळीच्या बाजूचं टोक आहे ते नाभीच्या दोन्ही बाजूला, नेवल रिजनच्या बाजूला ठेवायचे दोन्ही अंग. आणि बोटांचे नकल्स असतात, जे पेर असतात, ते एकमेकांना लागलेले आहेत. व्यवस्थित आपण स्थिती घेतलेली आहे. मान समोर सरळ, शोल्डर्स दिले आहेत, पाटकणा सर्व स्थितीत आहे. आता आधी संपूर्ण श्वास सोडून द्यायचा आहे. त्यावेळेला पोट आपलं पूर्ण खाली, छाती खाली, शोल्डर्स खाली, पूर्ण रिकामे झालेले आहेत फुफ्फुस संपूर्णपणे. आता भरपूर श्वास भरून घेताना आधी उदरापर्यंत टप्प्याटप्प्याने, मग चेस्ट एक्सपांड झालेली आहे, मग शोल्डरचा भाग एक्सपांड झालेला आहे. आपल्याला कळतंय पूर्ण फुफ्फुस सगळ्या बाजूंनी छान फुललेले आहेत, फुगलेले आहेत, एक्सपांड झालेले आहेत. नंतर सावकाश श्वास सोडताना आधी उदर, पोटाच्या भागाचा आकुंचन, नंतर उर, नंतर स्कंद. अगदी सावकाश. एक्झलेशन शुड ऑलवेज बी लॉंगर दॅन इनहेलेशन. आपला श्वास सोडण्याचा कालावधी नेहमी वाढवायचा प्रयत्न करायचा. आता सगळ्यांना छान जमलं असेल किंवा समजलं असेल असं आपण गृहीत धरूया. आणि आता आपण उच्चाराची जोड देऊन करूया. अ, उ आणि मच. पुन्हा एकदा संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. श्वास सोडून देताना सगळ्या भागांचं आकुंचन. आता भरपूर श्वास भरून घेताना पोट बाहेर आलंय, छाती पूर्ण फुगलेली आहे, पूर्ण शोल्डर्सचा थोडा आतला भाग वर आलेला आहे. थोडंसं थांबायचंय आणि डोळे मिटलेलेच ठेवायचे.
डोळे मिटलेलेच ठेवून आपण आजचा वर्ग संपवणार आहोत. त्यासाठी शांतीपाठ म्हणण्यासाठी मी गुरुजींकडे सूत्र देते. दोन्ही हात जोडलेले. शांतीपाठ एक एक वेळ फॉलो करायची. ओम पूर्णमद पूर्णमिदम ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. हरि ओम. एक ओंकार करूया खालच्या पट्टीतला. त्या श्वास सोडून द्यायचा. भरपूर श्वास घ्यायचा. काही क्षण अगदी शांत, संपूर्ण आंतरिक शांतीचा अनुभव. दोन्ही हातांचं घर्षण करून डोळ्यांच्या भोवती ओप द्यायची. आतल्या डोळ्यांचे उघडझाप करून हलकेच हात काढून डोळे उघडायचे. मनापासून आपण म्हणूया हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत. आपण इथे थांबूया. नेहमीचा एक मेसेज असतो सर्वांना, तो तुम्हालाही देतो. आनंदी राहा आणि लोकांनाही ठेवा. लोकांना ठेवाय